जनशक्ती ग्रंथ प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेतर्फे आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। आजच्या पुस्तक प्रकाशनाचा जो काही सोहळा आहे त्या सोहळ्यासाठी इथे उपस्थित जे काही मान्यवर आहेत त्यापैकी पुस्तकाचे लेखक सुधन्वा देशपांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया विचारमंचावर येऊन बसावं। पुस्तकाच्या अनुवादिका आणि आदरणीय शांतताई यांनी गोखले यांनी देखील विचारमंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो। पुस्तक प्रकाशनासाठी आज उपस्थित असलेले सुप्रसिद्ध पुरोगामी दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया विचारमंचावर यावं। सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि चित्रकार संजीव खांडेकर हे देखील या कार्यक्रमात उपस्थित आहेत। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी देखील विचारमंचावर येऊन येत आहेत। संदेश कुलकर्णी सुप्रसिद्ध अभिनेते मी यांना विनंती करतो की त्यांनी देखील उदय माया डॉक्टर माया पंडित जनशक्ती ग्रंथ प्रकाशनाच्या संपादक यांना विनंती करतो की त्याने एक रुपया विचारूया। माया आपल्या घरातलीच असल्यामुळे मला असं वाटलं की हाय तर जातो धन्यवाद। संजीव खांडेकर ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतो की त्यांनी विचारांच्यावर येऊन बसा। पुन्हा एकदा मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थितांचं मी स्वागत करतो आणि पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। मित्रो, जनशक्ती ग्रंथ प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या प्रकाशन संस्थेचं तसं हे पहिलं पुस्तक, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जनशक्ती प्रकाशन या नावाने आम्ही अनेक वर्षापासून पुस्तकं तयार करत असतो। वेगवेगळ्या विषयांवरची वैचारिक
पुरोगामी अशी पुस्तकं. पण तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आनंद वाटतो की ही जनशक्ती प्रकाशन आता एका मोठ्या स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांच्या पुढे येते. आणि जनशक्ती ग्रंथ प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड असं तिचं नवीन नाव या प्रकाशन संस्थेचं झालेलं आहे. आणि आगामी काळामध्ये प्रत्येक महिन्याला एक तरी पुस्तक, एक चांगलं वैचारिक हे आपल्याला उपलब्ध करून देण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. त्याचबरोबर या संस्थेतर्फे महिन्यातून एकदा एक वैचारिक चर्चा, परिसंवाद अशा पद्धतीचे कार्यक्रम करण्याचा देखील आमचा मनोदय आहे. आणि डॉक्टर माया पंडित ज्या आमचे जनशक्ती प्रकाशनाचे संपादक, त्यांच्या विवेचनात हे सगळं त्या मांडतीलच. पण या पुस्तक प्रकाशनापासून ही एक चांगली सुरुवात आपण करीत आहोत. मी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्र, पुस्तक प्रकाशनाच्या अगोदर मला तुमचं सगळ्यांचं एका गोष्टीकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे. तुम्ही गेल्या 2 दिवसापूर्वी 2 ज्या घटना आहेत, एक औरंगाबाद आणि नांदेड, या 2 घटना आपण सगळ्यांनी बघितल्या की नांदेड आणि औरंगाबादमध्ये तिथल्या शासकीय रुग्णालयांमध्ये जवळजवळ 35पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला. हा या रुग्णालयांमधल्या गंतांपणा असेल, शासकीय अनास्था असेल, सर्वसामान्य नागरिकांबद्दलची, याच्यातून गेलेले हे सगळे बळी आहेत असं आपल्या सगळ्यांचं मत आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की त्या घटनेमध्ये जे काही बळी गेले त्यांना आपण 2 मिनिटाकरता सुरुवातीला आपण आदरांजली व्यक्त करू आणि नंतर मग आपण कार्यक्रमाला पुढे सुरुवात करू. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी विनंती करतो की डॉक्टर उदय नारकर आणि डॉक्टर अशोक ढवळे जनशक्ती ग्रंथ प्रकाशनाचे आमचे मार्गदर्शक हे दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत. ते दोघांची इच्छा आहे खरं मंचावर बसल्याची, पण मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या विचार मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं ही मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर अशोक ढवळे आणि डॉक्टर उदय नारकर. आनंद पटवर्धन या ठिकाणी अशा घडीला विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आणि संजीव खांडेकर या ठिकाणी आहे, त्यांचं स्वागत आपण उदय नारकर करतो. संदेश कुलकर्णी त्यांचं स्वागत डॉक्टर अशोक ढवळे करते. शांताताई गोखले त्यांचं स्वागत डॉक्टर अशोक ढवळे. सुधानवा देशपांडे यांचं स्वागत. तुम्ही दोघे जा. ओके.
डॉक्टर माया पंडित यांचं स्वागत डॉक्टर अशोक ढवळे. काय धन्यवाद. मित्र, काल आणखीन एक घटना आपण सगळ्यांनी टी व्हीवर बघितली, अनेकांनी प्रसारमाध्यमांद्वारे बघितली. ज्या मूल्यांकरता सफदर हाशमी हे शहीद झाले, त्याच मूल्यांवर हल्ले करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि काल तुम्ही सगळ्यांनी बघितलं की दिल्लीतल्या न्यूज क्लिक या यूट्यूब चॅनलवर धाडी टाकून त्याचे संपादक आणि आणखीन एका संपादकांना दोघांनी अटक केली. आणि अनेक लोकांवर मुंबईपासून अनेक ठिकाणी हे सगळे प्रकार सुरू झाले. तो प्रकार आपण सगळ्यांनी बघितला की ज्या पद्धतीने उलटी कलमं लावून आणि हे सगळं चाललं आहे, ते फक्त कालची घटना नाही, हे अनेक दिवसापासून आपण बघतोय. डॉक्टर आनंद तेलतुंबडे इथे बसलेत आणि त्या घटनेपासूनचा सगळा उल्लेख करील. अशा अनेक घटना आहेत. तर त्या घटनांचा निषेध करावा तेवढा सोपा आहे. ते अतिशय निंदनीय हे कृत्य आहे. तुम्हाला असं वाटतं की आपण या घटनेचा निषेध करावा. मी या सगळ्या शासनाकडून जी काही दडपशाही चालू आहे, या सगळ्या कृत्याच्या निषेधाचा ठराव आपल्या पुढे मांडतो आणि त्याला आपण सगळ्यांनी त्याला मंजुरी द्यावी अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर आपण मुख्य कार्यक्रमांकडे वळणार आहोत. मला असं वाटतं की पुस्तक प्रकाशनाचं काम आपण आता सुरू करू. मी मंचावरील सगळ्या मान्यवरांना उपस्थितांना विनंती करतो की त्यांनी पुस्तक प्रकाशन करावं आणि या कार्यक्रमाची आपण सुरुवात. मी त्याच्या पुढची सूत्र माया पंडित यांच्याकडे होतो. त्यांनी एकंदरीत जनशक्ती ग्रंथ प्रकाशन आणि त्याच्याबद्दल आणि पुढच्या जनशक्ती ग्रंथ प्रकाशनाच्या कार्याबद्दल या ठिकाणी त्यांनी मत मांडावं असं मी त्यांना विनंती करतो. या मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर,
पुस्तकाचे लेखक सुधन्वा देशपांडे, अनुवादक शांतारी गोखले, संजीव खांडेकर, आनंद पटवर्धन, संदेश कुलकर्णी आणि अर्थात विजय पाटील आणि आपण सर्वजण जनशक्तीचे अतिशय आभारी. हे साधारण 2004 साली चालू झालं आणि ते चालू झालं तेव्हा कॉम्रेड प्रभाकर संजगिरी, कॉम्रेड के.एल. बजाज आणि कॉम्रेड अशोक ढवळे हे तिघे जण त्याची जबाबदारी सांभाळत होते. अर्थातच कॉम्रेड संजगिरी हे त्याचे प्रमुख होते त्या संपादक मंडळाचे आणि त्यांच्याकडून ज्या अनेक म्हणजे माझा वैयक्तिक त्यांच्याशी असलेला संपर्क की 19व्या शतकातल्या इतिहासापासून त्यांनी सांगितलेल्या काही अतिशय उत्तम इन्साईट्स मला माझ्या PhDच्या रिसर्चमध्ये देखील कामी आल्या होत्या आणि अर्थातच एकूणच सामाजिक आर्थिक राजकीय प्रश्नांवर त्याचे जाण असणं, त्या सांस्कृतिक वास्तवाच्या ज्ञानावरती त्यांची असलेली हुकूमत पकड आणि अर्थात बजाज, कॉम्रेड बजाज हे देखील साहित्य आणि अन्य व्यवहाराचे असे खूप चाहते होते, अत्यंत उत्तम समज असलेले होते आणि कॉम्रेड अशोक ढवळेच्या बाबतीत तर बोलायचा प्रश्नच नाही. ही दुवा आहे आमच्या दोघांमधला, म्हणजे आधीची समिती आणि आताची समिती. या समितीमध्ये आताच अलीकडे पुनर्गठित करण्यात आली ही आणि त्याच्यामध्ये जे मान्यवर आहेत सगळे, त्याच्यामध्ये जे उपस्थित नाही आहेत त्यांचा मी पहिल्यांदा आवर्जून उल्लेख करते. प्राची हातुलेकर या इथे नाही आहेत, रसिया पडळकर याही इथे नाही आहेत. खरं म्हणजे त्या सूत्रसंचालन करणार होत्या पण ऐत्या वेळेला त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि आमचे पुण्याचे तरुण सहकारी साहिल कल्लोळे जे अत्यंत उत्तम लेखक आहेत, कवी आहेत आणि एकूणच मीडियावरती त्यांचं ज्ञान खूप चांगलं आहे त्याबद्दलचं, तर हे सहकारी इथे उपस्थित नाही आहेत म्हणून मला त्यांची खूप आठवण येते. आय एम मिसिंग देम. त्याचबरोबर अर्थात जे उपस्थित आहेत त्यांची तुम्हाला ऑलरेडीच ओळख आहे, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल काही जास्त बोलत नाही. अजित अभ्यंकर आहेत आमचे, उदय नारकर आहेत, मित्र आहेत, सुधन्वा आहेत मार्गदर्शक म्हणून आणि अर्थात विजय पाटील सर्वाही आमचे एका अर्थाने, कारण ते खूप चांगलं ऑर्गनाईज करतात गोष्टी आणि काही विसरलं असेल तर सांगतात. त्यांनी माझं नाव विसरलं होतं आता सांगते पण तरी देखील उदाहरण अंतकरणाने माफ करते तुम्हाला आणि पुढचं बोलते ही गंमत. तुकारामांचा एक अभंग आहे, आम्हा घरी धन शब्दांची चरकली, शब्दांची शस्त्रे यत्न करू, शब्दच आमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोक. आणि काल न्यूज क्लिपवरती पडलेली धाड आणि गेले कैक दिवस चाललेलं सत्र म्हणजे मग ते आनंद तेलतुंबडे असतील किंवा वरवरराव असतील किंवा त्यांच्या गौतम नवलाखा असतील आणि इतर अनेक उमर खालीद अजूनही ते उमर आहे. मुद्दा असा की ज्याला आपण समता, न्याय, ह्या सगळ्या गोष्टी प्रिन्सिपल जी आपल्या घटनेमध्ये तत्व जी पायाभूत आहे त्या सर्वांची अत्यंत पद्धतशीरपणे पायमल्ली करण्याचं जे राजकारण गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे त्याला कुठेतरी एक समर्थ प्रतिरोध उभा करणं फार आवश्यक आहे. तो होतोय, ठिकठिकाणी तो होतोय, तो स्त्रियांकडून होतोय, दलितांकडून होतोय, मुस्लिमांच्याकडून होतोय आणि लोकशाहीचे समर्थक असणाऱ्या आणि त्यातल्या खंदे शिलेदार असलेल्या CPM, CPI आणि इतर अन्य पक्षांकडूनही होतोय. पण आम्ही लेखक, माझ्यासारखे जे अनेक लोक असतील जे प्रत्यक्ष चळवळीमध्ये जाऊन काम करू शकत नाही परंतु जे शब्दशस्त्र घेऊन उभी राहू शकतात, म्हणून मला तुकारामांची विशेष आठवण येते. त्यासाठी एकत्र येऊन काहीतरी अधिक चांगलं करावं असं आम्हाला जनशक्ती ग्रंथ प्रकाशन ह्या संस्थेचं पुनर्गठन करताना आमच्या लक्षात आलं आणि त्या ऊर्जेने प्रेरित होऊन आम्ही सगळेजण एकत्र आलो. खूप चर्चा झाली आणि
ही शब्दांची शस्त्र प्रत्येकाच्या बुद्धीला चालना देणारी, त्याचे नवे नवे आस्पेक्ट्स आपल्या सभोवतालच्या वास्तवाचे स्पष्ट करून सांगणारी आणि प्रेरित करणारी अशी विविध पुस्तकं, आणि ही फक्त काही गंभीर ग्रंथ म्हणजे शेक्सपियरच्या मर्चंट ऑफ व्हेनिसमध्ये अँटोनिओचं बसानिओचं वर्णन केलं आहे विद्वानाचं, की ज्याच्या चेहऱ्यावरती डबक्यावर असते तशी साय असते विचारांची, विद्वत्तेची, पण तशा प्रकारचे विद्वान तयार करणं हे आमचं काम नाही आहे. आमचं काम आहे ते शब्दांची शस्त्र हातात घेऊन ह्या सगळ्या अन्यायाच्या प्रतिकारार्थ उभं राहणं. अर्थातच उभे राहण्याचे अनेक मार्ग असतात. कधी कथा असेल, कधी कादंबरी असेल, कधी इतिहास असेल, कधी आपल्याच भूतकाळ डोकावणं असेल, कधी स्त्रियांचा आवाज असेल, कधी दलितांचा असेल, आणखी कुणाचा असेल. जे जे म्हणून या सीमांतांवरती उभे आहेत त्या सर्व लेखकांचा, सामाजिक घटनांचा आवाज आपण व्हावं, अशी एक प्रेरणा आम्हाला आमच्या आधीच्या पूर्वसुरींनी केलेल्या कार्यामधून मिळाली. आणि मग त्यातून आम्ही हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम अधिक वेगळ्या पद्धतीने सादर करायचा असं ठरलं. पण आधीच्या प्रकाशन संस्थेनं म्हणजे जनशक्ती या संस्थेनं प्रकाशित केलेली साधारण 28 पुस्तकं आहेत, ज्याची लिस्ट आहे माझ्याकडे. आता मी वेळेच्या अभावी तुम्हाला ती देऊ शकत नाही. आपण ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना ती अवेलेबल होईल इंटरनेटवरती, काहीच प्रॉब्लेम नाही. पण काही पुस्तकांची नावं जर आपण ऐकली तर तरीही लक्षात येईल की ही किती शार्प अशी पुस्तकांची एक मोठी फळी आधीच्या जनशक्ती ग्रंथां प्रकाशन या संस्थेनं उभी केली होती. उदाहरणार्थ आदिवासींची एकच ललकार, जमीन, जंगल आणि यांच्यावरती अधिकार अशा नावाची कुमार शिराळकरांची एक पुस्तिका आहे. मार्क्स प्रदेश साकल्याचा स्वातंत्र्याचा हे उदय नारकरांचं पुस्तक आहे. शिकवण भीमाची हे आदिनाथ इंगोलेंच्या गाण्याचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये आदिनाथ इंगोले हे त्या भागातले म्हणजे जळगाव, नांदेड या भागामधले लोककवी म्हणून ओळखले जातात आणि अत्यंत उत्तम गीत लिहितात. ती कविताही असते आणि गाणंही असतं. त्यांच्या रक्तातच ते म्युझिक वाहतं, क्रांतीचं म्युझिक. शिकवण भीमाची असं त्यांच्या कविता संग्रहाचं नाव आहे, गाण्यांच्या संग्रहाचं नाव आहे. प्राध्यापक संस्कृतींनी स्वतः चार्वाक ते मार्क्स असं एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक लिहिलेलं, तुम्हाला वाटतं तेच पहिलं दुसरं पुस्तक असेल. भारतीय स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्योत्तर भारत, बी.टी. रणदिवेंनी लिहिलेलं, कॉम्रेड बी.टी. रणदिवेंनी लिहिलेलं पुस्तक आहे. या पुस्तकांच्या केवळ नामावलीवरून तुमच्या लक्षात येईल की किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सभोवतालच्या वास्तवावरती त्याचं ज्ञान देणं आणि ते बदलायचं विज्ञान सांगणं अशी ह्या मंडळींनी कर्तबगारी केलेली आहे. आणि तोच वारसा प्रकाशनाचा पुढे घेऊन आम्हाला जायचा आहे. मात्र आम्ही त्या वारशाला अधिक विस्तृत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण आम्हाला आमच्या कार्यामध्ये शुभचिंतन करा. पण करावी. आता आमच्या समोरचं जे म्हणजे मी सगळे पुस्तकांची अर्थातच लिस्ट वाचून दाखवत नाही, पण आम्हाला जे करायचं आहे त्यातली काही पुस्तकं आम्ही तयार केलेली आहेत. ती आता एका मागोमाग एक प्रेसमध्ये जातील. पण उदाहरणार्थ भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे शताब्दी वर्ष हा कॉम्रेड हिरा जनार्दन यांनी अनुवादित केलेल्या लेखांचा संग्रह आहे. प्रभात पटनायक यांचे निवडक लेख हे शैलेश जोशींनी अनुवादित केलेले आहेत. नंतर कार्ल मार्क्सचे जीवनविषयक तत्वज्ञान हा शोभा थेकेडक यांनी केलेला अनुवादित केलेला एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर मध्यंतरी आम्ही एक मोठी मालिका घेतलेली होती. उत्तमोत्तम लोकांनी महाराष्ट्रातल्या तिथे येऊन त्याच्या वेगवेगळ्या महाराष्ट्राचे दीपस्तंभ असं त्या मालिकेचं नाव होतं. आणि त्याच्यामध्ये अनेक विचारवंतांनी येऊन आपले विचार तिथे मांडलेले होते. ही मालिका इतकी पॉप्युलर झाली, लोकप्रिय झाली की आम्हाला अनेक कॉलेजेसमधनं, अनेक ऑफिसेसमधनं म्हणजे बँक आणि अन्य प्रकारच्या आम्हाला विचारणा झाली की तुम्ही ही व्याख्यानं एकत्रित करून पुस्तक कधी काढणार आहात किंवा याची एक संक्षिप्त आवृत्ती आमच्या विद्यार्थिनींच्यासाठी उपलब्ध करून द्याल का? कारण इतिहासाकडे पाहण्याचे, समाजकारणाकडे पाहण्याचे, अर्थकारणाकडे पाहण्याचे, सांस्कृतिक युद्धाकडे पाहण्याचे इतकी वेगवेगळी परिप्रेक्ष्य या पुस्तकांमधून, या व्याख्यानांमधून
विकसित होताना दिसतात आणि त्याच्यामध्ये तरुण विद्यार्थ्यांना विशेषतः अत्यंत रस वाटतो हे आमच्या लक्षात आलं. आणि आता महाराष्ट्राचे दीपस्तंभ ही उदय नारकरांनी संपादित केलेल्या पुस्तकाची आवृत्ती लवकरच आपल्या भेटीला येईल. जय भीम ही फिल्म अनेकांनी पाहिली असेल. न्यायमूर्ती चंद्रू या तमिळनाडूमधल्या अतिशय प्रसिद्ध अशा न्यायाधीशांनी की ज्यांनी एका मागोमाग एक असे अत्यंत क्रांतिकारी निकाल दिलेले होते. म्हणजे त्यातल्या काही कथा आपण जर वाचल्या ऐकल्या तर आपल्या अंगावरती शहारे येतात की म्हणजे माणसाला फक्त पार्टीत जाऊन रस्त्यावरती जाऊन ते करावंच. म्हणजे त्याच्याबद्दल माझे अजिबात नाही आणि मला शक्य असतं तर मी अजूनही केलं असतं. परंतु तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुम्ही अन्यायाला वाचत पडू शकता. तिथून तुम्ही परिवर्तनाची ज्योत पेटवू शकता लोकांच्या मनात. आणि चंद्रूंनी लिसन टू माय केस नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं मी भाषांतर केलं आहे, अनुवाद केला आहे. आणि हे पुस्तक ऐका माझी फिर्याद या नावाने आम्ही प्रसिद्ध करतो. तो बहुतेक आमच्या ह्या हल्लाबोल या पुस्तक म्हणजे हे पुस्तक तर क्रांतिकारी असं पुस्तक म्हणावं की काय म्हणावं. म्हणजे मी साहित्याचे अध्यापक पण आहे थोडी. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणतेही चरित्र लिहिताना एका स्वची प्रतिमा त्याच्यातून उजागर होत असते. हे पुस्तक फॉर्म वाईज सुद्धा मला इतकं म्हणजे माफ करा मी जास्त बोलणार सॉरी पण मला हे बोलल्याशिवाय राहवत नाही की ते इतकं उत्तम उतरलेलं पुस्तक आहे की ज्याच्यात एका मुवमेंटला तुम्हाला कल्चरल हिस्ट्री मिळते. एका स्वचं आत्मभान जागृत होऊन इतरांची आत्मभावना त्यातनं कशी विकसित होतात ह्याचा एक आपल्याला सांस्कृतिक दस्तऐवज मिळतो. आणि शिवाय हा जो निवेदक आहे त्याचा अगदी इनोसंट अगदी उत्साही तरुणाच्या मधून एका अत्यंत गंभीर प्रकृतीच्या विचारवंत असणाऱ्या नाटककारामध्ये सांस्कृतिक कलाकाराकडे कार्यकर्त्यामध्ये कसं रूपांतर होतं कशी वाटचाल होते याचा एक आपल्याला आलेख मिळतो. आणि म्हणून मला हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे असं वाटतं. सफदर हाशमीचं नाव कोण ओळखत नाही. सगळ्यांना माहिती आहे सफदर हाशमी आणि त्याच्यावर कोण प्रेम करत नाही असा हबीब तन्वीर यांनी विचारलेला सवाल रास्तच आहे. पण हे पुस्तक तुम्हाला खूप आवडेल. आज आम्ही ते 300 रुपयाचं पुस्तक 200 रुपयांना सवलतीमध्ये देत आहोत. ज्यांना शक्य असेल त्यांनी खरं म्हणजे सर्वांनीच. कारण मला असं वाटतं की 200 रुपयाचं पुस्तक न घेण्याइतकी इथे कोणी नाही आहे इंटरेस्टेड नसणारे किंवा ओबिलिटी नसणारे. उलट आपण तर घ्याच पण आपल्याबरोबर भेट देण्यासाठी आणखीन एक पुस्तक आपण विकत घ्यावं. ज्यांना तुम्ही ती भेट द्याल त्यांना खूप अमूल्य असा ठेवा वाटेल ह्याची मी तुम्हाला खात्री देते. मराठीतून हे सारं प्रकाशन आम्ही आता आपल्याला नवीन विचारांच्या नवीन व्यवहारांच्या नवीन सांस्कृतिक संचितांच्या एक पुस्तक आगरकरांवरती देखील आम्ही प्लॅन करतो आहोत वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं. अशा अनेक पुस्तकांची एक मालिका आता आपल्यासमोर येईल क्रमाक्रमानं. आम्हाला असं वाटतं की केवळ पुस्तक वाचून उपयोग नाही. त्या पुस्तकावरती लोकांनी 4 वाचून विशेषतः तरुण माणसांनी ती पुस्तकं वाचली पाहिजे. त्याच्यावरती बोललं पाहिजे आपले अनुभव आणि या पुस्तकातनं मांडलेलं जे काही असेल ज्ञान असेल विज्ञान असेल कविता असेल लेखन असेल त्याच्याशी आपण कसे रिॲक्ट होतो याच्यावरती बोललं पाहिजे. कारण ही पुस्तकं नुसती क्लासिक रिडिंगसाठी नाही. ही पुस्तकं यासाठी आहेत की तुम्ही तुमच्या वाचनाने म्हणजे इथले सगळे लोक मला अजिबात आठवत येत नाही पण आपल्या महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी आपल्या सभोवताली असलेल्या स्त्रिया तरुण मुलं कारागीर कामगार शेतकरी ही सर्व माणसं ही पुस्तकं वाचतील आणि ते वाचून थांबणार नाही. त्याच्यावरती चर्चा करतील त्याच्यावरती बोलतील त्याच्यावरती लिहितील. अशा अर्थाचे काही या कृतींकडे नेणारे काही मेळावे ऑर्गनाईज करावेत आयोजित करावेत असं देखील आम्हाला वाटतं. त्यामुळे त्या दृष्टीने आमचे काही प्रयत्न चालू आहेत. आपणही आम्हाला जर सहकार्य केलं त्याच्यामध्ये म्हणजे आपण प्राध्यापक असाल आपण ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा आपण कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये असाल तर तिथल्या लोकांना काही प्रति देऊन वाचून त्यांच्या काय रिॲक्शन्स आहेत हे पाहून त्याच्या इन द लाईट ऑफ दॅट त्याच्या उजेडात असं मी म्हणणार होते. पण त्या संदर्भामध्ये त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला आणखी नवीन काय करता येईल
ह्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करू शकता. म्हणजे त्या अर्थाने हा एक असा संकल्प आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वाचक म्हणून, फ्युचर लेखक म्हणून, त्या पुस्तकांचा मेसेज सर्वदूर पसरण्यातले दूत म्हणून आमच्याबरोबर, आणि दुवे म्हणून अर्थात इतर वाचक आणि आम्ही यांच्यामधले दुवे म्हणून सुद्धा आपण आम्हाला सहकार्य कराल अशी मी खूप कळकळीची विनंती आपल्याला करते. यामधून एक निकोप असा वाचन व्यवहार आणि त्याच्यानंतर ज्या अर्थी ती शस्त्र आहे त्या अर्थाने ती लढाई चालू राहील आणि ती राहायला पाहिजे. कारण ती लढाई चालू राहिली नाही तर उद्या तुम्ही आणि मी इथे पुस्तकांचं प्रकाशन करणारे, ऐकणारे, एन्जॉय करणारे शिल्लकच राहणार नाही. ज्या वाटेने हे सगळे गेले, म्हणजे मी आत्ताच उल्लेख केला अनेक लोकांचा, तर ती पाळी ह्या इथे बसलेल्या प्रत्येकावरती येऊ शकते. सैद्धांतिक दृष्टीने तरी येऊच शकते आणि प्रॅक्टिकल दृष्टीने सुद्धा येऊ शकते. कदाचित या कार्यक्रमाला तुम्ही आलात म्हणून तुमची नावं सुद्धा कोणतरी नोंद करून घेत असेल याची मला खात्री आहे. पण आपण डरणारी माणसं नाही आणि म्हणून आपण आम्हाला सर्वतोपरी सहाय्य कराल. मराठीत करण्याचं कारण म्हणजे माझा मराठीचा बोल कौतुके अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन. आणि जेव्हा ही अक्षर शस्त्र बनून येतात आपल्या हातामध्ये तेव्हा 2 पातळ्यांवरती क्रांती होत असते. तेव्हा ह्या क्रांतीचे अग्रदूत म्हणून हल्ला बोल ह्या पुस्तक प्रकाशन समारंभांच्या निमित्ताने जनशक्ती ग्रंथ प्रकाशनाच्या भावी उपक्रमांबद्दल मी जे काही बोलले ते थोडंसं लांबलं असेल किंचित तर मला माफ करा. परंतु आपण सगळेजण आलात आणि आमच्या या सामूहिक प्रयत्नांना आपल्या उपस्थितीमधून खूप उत्साह दिला, एन्करेजमेंट दिली, त्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे. आणि ह्या कामाचा वारसा आपण पुढे चालवत नेऊयात आणि त्यात आम्हाला सहकार्य कराल याची मी अपेक्षा करते. आणि माझं हे किंचितचं लांबलेलं प्रास्ताविक संपवते. आपण शांतपणानं ऐकून घेते याबद्दल मनापासून धन्यवाद. मी संजीव खंडेकर सुप्रसिद्ध चित्रकार इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपण मनोगत व्यक्त करावं. फक्त एक पण करून देतो की त्यांना ऐन वेळेला आम्ही विनंती केली. शांताताई याच्याबद्दल बोलणार होत्या परंतु त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे ते म्हटले की मी या पुस्तकावर बोलीन म्हणून त्यांनी आमची विनंती मान्य केली. म्हणून त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या आणि जनशक्तीच्या अध्यक्ष आणि कार्यक्रमाच्या जनशक्ती प्रकाशनाच्या संपादक डॉक्टर माया पंडित या पुस्तकाचं भाषांतर ज्याने केलं आपल्या सगळ्यांच्या माहितीच्या कायमचा जर वाटतं शांत वरती घे होता येतं शांता गोखले प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आनंद पटवर्धन
त्यानंतर अर्थातच व्यासपीठावर उपस्थित असलेले नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेता संदेश कुलकर्णी, विजय पाटील आणि या पुस्तकाचे लेखक सुधर्मा देशपांडे आणि समोर उपस्थित असलेले अनेक माझे मित्र. आता यांनी सांगितल्याप्रमाणे लास्ट मिनिट चेंजेसमध्ये मी या ठिकाणी आलेलो आहे. जनरली मला माझा असा अनुभव आहे की जनरली आणि विशेषतः उदयनारायण यांच्या बाबतीत तर दिस इज सेकंड और थर्ड टाईम की जनरली कोणी नसेल, कोणी आलं नाही लास्ट मिनिटला काहीतरी, तर संजीव खांडेकर असे साधारणपणे मागं 1 वर्षापूर्वी कोल्हापूरला हरी नरके आले नाहीत. मला पानसरेने फोन केला की असं आहे का 4च दिवसावरती आहे आणि तुम्ही या. त्यामुळे आणि उदयनाथकर हे एका अर्थाने माझे प्रोफेसर असल्यामुळे सांगलीला ते वाचन कॉलेजला शिकवायचे, त्यामुळे असेल किंवा जनरली त्यांनी जे काही दिलं शिक्षण त्यामुळे असेल, मी ते कायम मनात आलो जातात. जसं आज काय काल त्यांनी मला सांगितलं संध्याकाळी. त्यामुळे त्याच्यानंतर पुस्तक आणि त्या पुस्तकावरती काहीतरी बोलायचं आहे, अशा दोन्ही गोष्टी अवघड गोष्टी होत्या. त्या मला 15 मिनटात करायच्या, पण 15 मिनटं मी काही घेणार नाही. अक्षरशः 5-10 मिनटामध्ये शक्यतो माझं जे काय इमिजिएट इम्प्रेशन्स आहेत ती सांगण्याचा प्रयत्न करणार. तसं पाहिलं तर एका अर्थाने ही माझ्या एका गुन्ह्याची शिक्षा अशी आहे. कारण असं आहे की हे जे पुस्तक आहे याचा माझा पहिला संबंध तसं जर पाहिलं तर 2020 साली तो असा आला. म्हणजे मगाशी यांनी सांगितलं मायाने की 1 नाही 2 पुस्तकं विकत घ्या वगैरे, त्याच्या अमुक लोकांना द्यायला वगैरे. या पुस्तकाचा संबंध असा आला एका वेगळ्याच कारणासाठी विकत घेतलेलं होतं. आमचे एक मित्र जेलमध्ये होते आणि त्यांच्या वाढदिवसाला काही पुस्तकं पाठवायची. त्यामुळे आम्ही काही कलावंत मंडळी पुस्तकं, काही थोडेफार ग्रीटिंग्स कार्ड्स, काहीतरी छोट्या मोठ्या फ्लायर्स, छोटी छोटी कवितांची पुस्तकं, जे काही देता येईल आणि जेलमध्ये जाऊ शकेल असे जे काही हे होतं त्याचा एक गठ्ठा करून तो तयार केला होता. आणि तो गठ्ठा घेऊन तो आत त्यांना देणं याची जबाबदारी माझ्यावरती होती. त्यामुळे तो गठ्ठा बांधण्यापासून मी आणि वैशाली एकत्र करणं, गठ्ठा बांधणं, एवढा मोठा गठ्ठा आत देतील का वगैरे असे सगळे जे प्रश्न असतात ते सोडवत करत होतो. त्यावेळी आमच्या एका आर्टिस्ट मित्राने हे पुस्तक दिलेलं होतं आणि ते जेलमध्ये जाऊन परत आले. हिंदी वर्ष हिंदी वर्जन. त्यामुळे तो पहिला परिचय पुस्तकाचा. आता पाप हे की मी त्यावेळी ते वाचलं नाही आणि त्यानंतरही वाचलं नाही. अर्थात पुस्तकावरती येत असलेल्या चर्चा होत्या, परीक्षणं होती, ती वाचत होतो. किंबहुना आता काय बोलायचं असं जेवढा माझ्यासमोर प्रश्न आला त्यावेळी प्रथम माझ्या डोळ्यासमोर पुरेंदूची ट्रान्सलेट केलेली कविता ही सुमनरावांनी गार्डियनमध्ये न्यू वर्ल्ड सफदर हशमी या त्यांच्या लेखामध्ये संडे गार्डियनच्या दिल्याच्या किंवा अजून लिहितात त्याच्यामध्ये जी छापली होती त्या कवितेने सुरुवात करावी असं मी प्रथम ज्यावेळी बोलणं आमचं चांगला फोन ठेवला खाली पहिल्यांदा डोक्यात आलं की अरे ती कविता आपल्याला कुठे मिळेल.
ती वाचली ज्यावेळी होती त्यावेळी सुमन नारळाच्या लेखामध्ये. त्यामुळे ती मी आत्ता प्रथम वाचून दाखवतो, त्याच्यानंतर मग पुस्तकाकडे थोडंसं वळण्याचा प्रयत्न करतो. हा सुमन नारळाचा एसे होता ऑन द डेथ ऑफ सफदर हाशमी, संडे गार्डियनमध्ये. कविता अशी आहे जी बंगालीमधून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केली आहे. द ग्रीफ ऑफ दिस डेथ can never be lowered from our shoulders. How foolish barbarism is, as though death is enough to wipe out the heart of a woe. As old is not a new word, violence is a new word. The new word is Safdar Hashmi. Safdar Hashmi means waking up, staying awake, awakening. अशी ती कविता होती. आणि हे संबंध पुस्तक जे आहे ते पुस्तक आहे अवेकनिंगबद्दल, ते पुस्तक आहे वेकिंगबद्दल, ते पुस्तक आहे जागं वाढणारं. या पुस्तकावरती ॲमेझॉनच्या त्या साईटवरती पुस्तक घ्यायला तुम्ही जाता तर तिथे तो परिचय दिला असतो. कोणी लिहिलाय मला माहिती नाही, फार अप्रतिम परिचय येतो की हे पुस्तक काही कोणाच्या मरणाचं वर्णन करणारं असं नाही आहे. हे जीवनाचं पुस्तक आहे. हा एक भाग झाला. भाग दुसरा, पुढे विचार करायला लागलो की ठीक आहे, ही कविता जर आपण वाचून दाखवू, पुढे काय. तोपर्यंत PDF माझ्याकडे आलं होतं, ते हिंदी पुस्तकही माझ्याकडे होतं. तर या पुस्तकामधला सुरुवात आपण ज्यावेळी करतो वाचायला, पहिलं पान ज्यावेळी उघडतो, इंग्लिशमध्ये 1 जानेवारी 1989 मद्रास पटेल. काय पहिलं वाक्य काय? आय वॉजंट इवन सपोज टू बी हिअर. हिंदीमध्ये 1 जानेवारी 1989 मद्रास होटल, कायदे से उस दिन मुझे वहां नहीं होना ही था. आणि मराठीमध्ये मी तिथे असणार सुद्धा नव्हतो. व्हेरी एक्झिस्टन्शियलिस्टिक बिगिनिंग. मी तिथे असणार नव्हतो, मग मी कुठं असायला हवं होतं, किंवा मी कुठं असणार होतो, किंवा उद्या मग मी कुठे असणार आहे. आणि जिथे कुठे असणार होतो किंवा नव्हतो, किंवा आपण आज ज्या ठिकाणी आहोत, मग अशी उल्लेख केला कालच्या घटनेचा किंवा त्या आधीच्या घटनांचा, त्या सगळ्या घटना घडत असताना आपण सगळे त्या घटनेच्या बरोबर आहोत. ते कशासाठी आहोत, त्यांचा आणि आपला काय संबंध आहे, त्या घटनांमध्ये आपण कुठे पार्टिसिपेट होणार आहोत काय. म्हणजे मग अशी माया पंडितांनी सांगितलं की काही लोक गेले आहेत, काही लोक जाणार आहेत, काही लोक इथे आहेत. आणि दुसऱ्या अर्थाने आय वॉजंट इवन सपोज टू बी हिअर टुडे, लाईटर वेगमध्ये, बट आय एम हिअर and I will be here and I want to be here. And especially when you read this book, every one of us would like to be there, part of that whole thing. म्हणून हे पुस्तक महत्वाचं. मी काही संपूर्ण वाचलं नाही, उगाच खोटं कशाला बोला.
पण रात्रभर मी हे पुस्तक चालत होतो, सकाळी पण हल्लीच्या नवीन पद्धतीप्रमाणे त्याचे फोटोग्राफ्स काढून ठेवत होतो. फॅन्टॅस्टिक पुस्तक आहे. म्हणजे आज ज्यावेळी मी कार्यक्रम संपून परत जाईल, मला माहिती मी कुठेपर्यंत वाचले, तिथून पुढे मला ते वाचावंच लागणार नाही. असं पुस्तक आहे की तुमच्या मानेवरती बसतं. ते भूत आहे आणि वेताळ पण आहे, कारण ते प्रश्न विचारतात. या पुस्तकामध्ये अनेक गोष्टी आहेत, पण त्यातला मुख्य मुद्दा काय आहे तर हे पुस्तक आपल्याला 70 ते 80 किंवा 85 म्हणा किंवा अगदी 89 म्हणा, हा जो कालखंड आहे त्या कालखंडाच्या सांस्कृतिक पटाचं, त्या कालखंडात वावरणाऱ्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामं करणाऱ्या संघटना, माणसं, त्यांच्या आदानप्रदानातून तयार झालेलं काहीतरी त्या गोष्ट, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या काळामध्ये त्या माणसांना कोणते प्रश्न पडत होते आणि त्या प्रश्नांशी भिडत असताना त्याची कलात्मक उत्तरं ते कशी शोधत होते. त्यांच्या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कलेची मीडियम्स, त्यांची वेपन्स कशी होत होती, असा तो आहे. अनेक लोकांनी म्हटलं, म्हणजे मी जे रिव्ह्यूज वाचले त्यावेळी देखील मला आठवते की प्रत्येकजण म्हणायचं की हे त्या काळाचं पोर्ट्रेट आहे. सत्तर 80 85च्या सगळ्या या काळामधल्याचं पोर्ट्रेट आहे. मी जेवढे काल पानं उलगडत होतो, मी पण तो विचार करतो की पोर्ट्रेट आहे. मी स्वतः एक व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. ते फार महान आपल्या काळातले आपल्या महान व्हिज्युअल आर्टिस्ट असलेले आहेत समोर, सुधीर पटवर्धन. आणि व्हिज्युअल आर्टिस्ट असल्यामुळे मी सातत्याने की काय कसलं पोर्ट्रेट आहे बुवा, अनेक लोकांनी लिहिलं आहे. मला आठवतं आहे सयान घोषचा आलेला होता, स्क्रोलमध्ये होता का मला, त्याच्यामध्ये पॅरेग्राफ मला आठवतो, पॅरेग्राफ असं डोळ्यासमोर वाटत असतो की दिस इज अ पोर्ट्रेट, ते म्हणतात ऑफ दॅट पिरियड. पण हे पोर्ट्रेट कसं आहे, आपण जे काही नेहमी म्हणतो फोटो अगदी जसे दिसतात तसं काढले बुवा, असं नाही आहे. फ्रान्सिस बेकनची चित्र आठवतात तुम्हाला? फ्रान्सिस बेकनच्या चित्रामधल्या माणसाचे चेहरे आणि त्या घटना, त्या सगळ्या जर एकत्र केल्या तर कशा दिसतील. फ्रान्सिस न्यूटन सुजा आपल्याकडचा, त्याच्या चित्रातली माणसं आठवतात, ती कशी दिसते, ती पोर्ट्रेट्स कशी आहेत. बॉस्कायचा काळ पण असा 84 तो मला वाटतं 85ला गेला. ती आठवतात तुम्हाला पोर्ट्रेट्स? तशी आहेत. काही प्रमाणात व्हॅन गॉग पण दिसतो, पिकॅसो दिसत नाही. काही वेळा डाली दिसतो, काही वेळा ऑटोडिस दिसतो, काही वेळा माझा अतिशय आवडता जॉर्ज रॉस दिसतो जर्मनचा. या सगळ्यांची पोर्ट्रेट्स जर एकत्र केली की त्यातून जे काय शिकायला मिळालं तर जे काही तयार होईल ते म्हणजे हे पुस्तक आहे. इतकं महत्त्वाचं पुस्तक आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही. इंटरेस्टिंगली मी जो शेवटचा उल्लेख केला जॉर्ज रॉस,
ते जॉर्ज गॉसच्या मनामध्ये त्याच्या काळात जवळपास 45 वर्ष आधी 1989च्या आधी 45 वर्ष पाठवलं जायचं. तर त्याच्या डोक्यात जे विचार होते, जे तो लिहित होता आणि चित्र काढत होता, तेच जवळपास त्याचंच प्रतिबिंब या पुस्तकामधल्या अनेक अश्विनच्या डायलॉग्समध्ये, त्यांच्या चर्चांमध्ये, त्यांनी केलेल्या प्रयोगांमध्ये आपल्याला दिसून येतं. मुद्दाम एक वानगी देखील परिचित वाचून दाखवतो इंग्रजीमध्ये. आणि यू डिरेक्ट इंटरॅक्शन विथ यू, सो यू शुड टेल मी. Our society is dominated by a faith in private initiative, which is supposedly the sole source of happiness. एक चित्रकार लिहितं, the whole point of my work is to help destroy this faith and show the oppressed the true forces of their masters. Contemporary art is dependent on the bourgeois and will die with it. The art of our time is pain. निस्तेज कला आपल्या काळाची आहे. A child with an overgrown head and horn-rimmed glasses, anemic and very contemplative. A proper big city stay at home, it is obvious from his looks that he broods a lot, estranged from nature and reality. He creates from within himself exact circles and mathematical looking figures, and takes all this terribly seriously. Observers from a later time which smirk in genuine astonishment of what today's clever propaganda has passed off to the gullible people as the latest art. Humanity has created a very system with a top and a bottom. A few earn millions while thousands upon thousands get by on little more than the subsistence level. But what does that have to do with art? Just that many artists and writers still tolerate these things without deciding unambiguously against them. What is needed is to take action against all this shabbiness, this cultural hypocrisy, and this damned lovelessness. The dominant belief is that private ambition alone brings blessings. The aim of my work is to help to smash this art. This is what it was. आणि हाच डायलॉग आहे जवळपास. म्हणजे माझ्याकडे मी काही फोटो काढले, माझ्याकडे वेळ नाही 10-15 मिनिटापेक्षा म्हणून वाचून दाखवतो. पण हा डायलॉग, ही मानाची वृत्ती की मला हे नाही पाहिजे, मला करायचं बाजूला. मी बाहेर पडतो एकट्यामधून, कारण इंडो सोवियत रिलेशनशिपचे गप्पा, चर्चा आणि दुर्गा पूजा याच्या पलीकडे तिकडे काही होत नाही. म्हणून मला आत्ता इथून बाहेर पडायचं आहे. आणि तो बाहेर म्हणजे पडला ज्यावेळी, त्यावेळी त्याच्याच जवळ, त्याच संस्थेमधून त्याच्या सामानासकट त्या सगळ्या लोकांना सामान फेकून दिलं असतं. तो एक बरेच लोक पण माहिती असेल आपल्याला, मला अनेक लोकचे उच्चार येत नाही, पण जॉन बर्जरचं एका पुस्तक आहे आर्ट अँड रेव्होल्युशन. त्याच्यामध्ये तो रशियन आर्टिस्ट आहे, काय त्याचं नाव, निस्वस्ताईन असेल नाव, निस्वस्ताईन आहे, TZEASTINE. त्याच्यावरती लिहिलं त्याने. प्री ग्लॉस्नॉस्ट काळामध्ये त्यांनी केलेल्या एस्टॅब्लिशमेंटच्या विरुद्ध, एस्टॅब्लिशमेंटच्या ॲस्थेटिक्सच्या विरुद्ध केलेल्या कामाबद्दल बरेच आर्ट अँड रेव्होल्युशन. तसं होतंय. वाय इट इज इम्पॉर्टंट, म्हणजे एक एस्टॅब्लिशमेंटच्या विरुद्ध असलेली जी काही संघटना आहे, तिच्या एस्टॅब्लिशमेंटच्या विरुद्धामध्ये एक नवीन ॲस्थेटिक्स उभं करण्याचं काम करण्याचा प्रयत्न करणं इज नॉट अ जोक.
आणि 4 साधी गोष्ट, आज साधी एस्टॅब्लिशच्या विरुद्ध एक झेंडा घेऊन उभं राहणं मला भीती वाटायला लागते. हल्ली अशी परिस्थिती असते. माझ्या आर्टमध्ये ते येत नाही याची मला लागलेली असते. माझ्या कवितेमध्ये ते येत नाही याची मला ठोस लागलेली असते. अशा वेळी ॲस्थेटिक्स पुढचा आपला महत्त्वाचा लढाच आहे तो ॲस्थेटिक्सचा, हे त्याला समजलं होतं. झटक्यात आपल्या आजूबाजूला जर पाहिलं असेल आपण, तरी त्याला स्ट्रीट प्लेच्या संबंध ॲस्थेटिक्स स्ट्रीट प्लेच्या वेपनबद्दल त्याला कळलं होतं. आणि त्याला हेही कळलं होतं की आपलं स्ट्रीट प्लेचं वेपन बघता बघता आपल्या हातातून गेले. बघता बघता ते गव्हर्नमेंटनी घेतले, बघता बघता ते कॉर्पोरेट्सनी घेतले ॲडव्हर्टाइजमेंट्स करायला. या चर्चा आहेत. माझ्या एका मित्राने फोन केला होता काल रात्री खूप उशिरा. तो नाटक बिटक त्याच्यामध्ये आहे कलकत्त्यामध्ये, आणि तो बादल सरकारांच्या नंतरचा डिसेंडंट. तर तो मला सांगत होता चर्चा कोणाच्या, हाशमी आणि बादल सरकारची वाद, बिरसा मुंडावरचा वाद, ॲस्थेटिक्सवरचा वाद. मला नाटकातलं काही कळत नाही, मी फार नाटकं काही पाहिलेली पण नाही आहेत. तो म्हणाला की या माणसाला 2 गोष्टी महत्त्वाच्या कळल्या, ज्या या पुस्तकामध्ये काही वेळा जाणवतं. म्हणजे मी काही सगळं वाचून अनेक वेळा जाणवत असते. एक म्हणजे द फ्लेक्झिबिलिटी ऑफ स्पेस. स्ट्रीटवरती नाटक कशासाठी, स्ट्रीटवरचं नाटक काय करतं, ते स्पेसची वाट लावतं. सुधीर पटोलेंना कॅन अंडरस्टँड दिस मच बेटर दॅन एनी ऑफ अस की स्पेसची गंमत कशी असते, कारण तेही खेळतं स्पेसमध्ये. तर स्ट्रीट प्लेमध्ये तो तुम्हाला सांगत होता की त्याला हे कळलं होतं की स्पेसची वाट कशी लावायची, स्पेस वाढवायची कशी, कमी कशी करायची, चुरगळायची कशी, कोंबायची कशी, उघडायची कशी, उलगडायची कशी, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कळल्या. आणि दुसरं त्याने मला सांगितलं की त्याला साऊंडचं ॲस्थेटिक्स कळलं होतं, जे आत्ता तुम्हाला कोणाकडेच नाही आहे. त्यांनी मला समुदायाबद्दल सांगितलं, समुदायाच्या सगळ्या प्रयोगांबद्दल पण सांगितलं. कारण आता जवळपास 1.5 तास बोलत होतो या विषयावर, त्यावेळी 2-2.5 वाजेपर्यंत तुम्हाला सांगत होता. तो म्हणलं साऊंडचं ॲस्थेटिक्स त्याला कळलं होतं. ही अलाउड द साऊंड ऑफ द स्ट्रीट इन टू हिज प्लेस. जे उत्पन्नाला जमलं नव्हतं, जे बादल सरकारनं जमलं नव्हतं किंवा त्याला विरोध होता, ती गोष्ट तो ते करत होता. आणि नुसतीच करत नव्हता, तर असं केल्यानंतर ती नाटकं बघणारे लोक सांगत होते, त्या मनमोहन वाक्य तुम्ही कोटच केलंय की ते मशीन नावाचं नाटक पाहिल्यानंतर मार्क्स दास कॅपिटल 13 मिनिटामध्ये त्याचं मला चुणूक कळली किंवा त्याचं काहीतरी ग्रास्प कळला. कलेची ही गंमत आहे. दास कॅपिटल वाचणारे आमच्याकडे आता मला समोर फक्त एकच दिसते, छायाने वाचते, एवढंच मला माहिती होतं. बाकी कोणी मला माहिती नाही कोण वाचले माणूस, पण मला गुमाने सांगितलं छायाने दास कॅपिटल वाचले. तर त्या मनमोहनचं म्हणणं असं होतं की ते त्या एका 13 मिनिटाच्या पीसमध्ये त्यांना सगळ्यांना समजलं. आणि हे दीज आर व्हेरी इंटरेस्टिंग थिंग्स इन ॲस्थेटिक्स, ज्याच्यामध्ये यू आर एक्सपेरिमेंटिंग विथ इट, यू आर चॅलेंजिंग इट, आणि देन यू आर टेकिंग अ रिस्क ऑल्सो. ते जे नाटक आहे मशीन, ते बऱ्याच लोकांनी नंतर केलं, ते माझ्या मित्रांनी पण केलं असते मला सांगितलं. तर मशीनची गंमत अशी आहे, 1989 साली हाशमी अल्लाहबोल करताना गेले, मारले गेले. त्याच वेळी इंटरेस्टिंगली रेज अगेन्स्ट मशीन बँड याचा झॅक रोशा त्याचा बँड अमेरिकेमध्ये होता. विच केम आउट ऑफ सेक्स पिस्तोल. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या एस्टॅब्लिशमेंटला विरोध करणाऱ्या ॲस्थेटिक्सच्या विरोधातला ॲस्थेटिक म्हणून तो आला. रेज अगेन्स्ट मशीन.
नंतर त्यातूनही तो बाहेर पडला वगैरे वगैरे वगैरे. मी एकदम आता पुढे एक उडी मारणार की मला संपवायचं आहे. ते असं की हा जो बँड मशीन, रेज अगेन्स्ट मशीन, जो एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधामध्ये उभा राहण्यासाठी निर्माण झाला, तो 2002 साली 3 साली ज्यावेळी इराकमध्ये अमेरिकन सैन्य होतं आणि बुश ज्यावेळी इराकमध्ये आपल्या सैनिकांना भेटायला गेला तेव्हा त्या सैनिकांना थोडं हलकं वाटावं म्हणून जी गाणी म्हटली गेली त्याच्यामध्ये रेज अगेन्स्ट मशीन ह्या बँडला बोलवण्यात आलं. सांगायचं उद्देश काय की या पुस्तकामध्ये अशा अनेक इन्साइट्स आहेत. एक हे 2002ची गोष्ट असलेलं माहीत असण्याचं कारणच नाही, कारण तो 1989 मध्ये गेला. पण त्याला हे कळलं होतं की या बँडचं, या स्ट्रीट प्लेचं काय होणार आहे, काय होतं, आणि त्याचा रेज पण त्याच्यामध्ये होता. तेही या पुस्तकामध्ये आहे. अँड दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. इज व्हेरी इंटरेस्टिंग फिनॉमिना. स्ट्रीट प्लेच्या नव्या आवृत्त्या कशा असतील मला माहीत नाही. मला माझ्या त्या मित्रांनी सांगितलं, अरे व्हॉट्सअप ही नवीन आवृत्ती आहे स्ट्रीट प्लेची. नाव विल हॅव टू डू थिंग्स टेक इट ओव्हर. दॅट्स इन देअर स्ट्रीट प्ले शुड बी अ न्यू वेपन. बॉब डिलनची ती स्ट्रीट 61 गाणं आहे, आठवतं मला, की महामार्ग आणि सगळे जे काही चालले आहेत त्याच्यामध्ये, तसे इंटरनेटचे महामार्ग आणि त्या इंटरनेटच्या महामार्गावरच्या स्ट्रीट्सवरती न्यू डिफरंट काइंड ऑफ प्ले विल हॅव टू डू. असं त्यांनी लिहिलेलं नाही, पण त्याची इन्साईट आहे. आणि आता शेवटी म्हणजे सहज चाललं तर असे 1000-2000 पॉईंट्स मला असे डोळ्यासमोर चक्क करायला लागले. इतकं ते महत्वाचं काम तुम्ही केलं आहे. हे वाचताना मला 2011 मध्ये ज्यावेळी ऑक्युपाय वॉल स्ट्रीटचं आंदोलन गुंडाळायला सुरुवात झाली होती. ऑक्युपाय वॉल स्ट्रीट काय, स्ट्रीट प्लेस आहे. तर त्यावेळी स्लॉवेन झिझेकने केलेलं भाषण मला आठवतं. मी ते काही वाचून दाखवणार नाही कारण मला, पण त्यातले 2-4 गमतीशीर गोळी सांगतो. त्यात तो म्हणाला होता, आणि त्या प्रकारची संभाषण ह्याच्यामध्ये आहेत म्हणून मी ते त्यात तो म्हणाला होतं की लोकांना असं वाटतं की वी आर लुझर्स. म्हटलं वी आर नॉट लुझर्स. या वॉल स्ट्रीटवरती जे सगळे बडे बडे भांडवलदार आहेत, दे आर ॲक्च्युली दे आर लुझर्स अँड बिईंग बेल्ड आउट ऑफ आवर मनी. त्यामुळे कॉम्रेड डवलेनी त्याच्याबद्दल त्यावेळी आंदोलन केलं होतं. ऑक्युपाय इथला स्ट्रीटचा हाट होतं मला, ऑक्युपाय दलाल स्ट्रीट, ते मला आठवलं. आणि आय वॉज प्रेझेंट आहे. पण मी त्या गाडीत बसायला आलो नाही पोलिसांच्या. सो तर तो म्हणतो की वी आर नॉट लुझर्स, ते आर लुझर्स. तो म्हणतो की लोक आपल्याला म्हणतील, जसं हस्ती म्हणतोय 2 ठिकाणी, की वी आर ड्रीमर्स. तो म्हणतो वी आर नॉट ड्रीमर्स. तो म्हणतो चायनाने अलीकडे अल्टरनेट थिंकिंग आणि अल्टरनेट मॉडेल्स मांडण्याच्या गोष्टीवरती बंदी घातली आहे, तशी ड्रीम्सवरती बंदी आपल्याकडे ऑलरेडी भांडवलदारांनी घालून टाकली. भांडवलशाहीने घालून टाकली. Nobody can. We only see nightmares. We don't see dreams. And if we want to see dreams, then we have to be somewhere on the street.
इज वॉट तशा चर्चा आहेत त्याच्यामध्ये, तुम्हाला दिसतात त्या, आणि म्हणून ते मला महत्त्वाचं वाटतं. शेवटचा भाषणाची शेवट करताना मी हा जोक अनेक वेळा अनेक ठिकाणी सांगितलं, माझा नाही, स्लोव्या झेझेकचा आहे, पण तो आजच्या पुन्हा या इथे महत्त्वाचा आहे, पण पुन्हा सांगतो. आणि काही काही गोष्टी पुन्हा पुन्हा सांगाव्यात, म्हणजे ते 4-5 ठिकाणी आणखी 4-5 ठिकाणी जातात तेल तुमने पण ते आहेत. तर आपण असा एक इंटरेस्टिंग जोक असा आहे की धरून चाला की धरून चालूया की आपल्याला काय काय लोक त्यांनी सांगितलंच आहे नाही आणि की जेलमध्ये जाणारच आहेत म्हणून. तर वैशाली प्रभू तर बाहेर आहे. तर वैशाली आणि छाया दोघी जेलमध्ये गेल्या. आणि नीरा पण असेल, विजू पण असेल. तर त्यांना जाताना मी सांगितलं होतं की बाबा मला तुम्ही कळवत राहा की काय कसं काय हात म्हणजे व्यवस्थित आहे ना. तर ते म्हणले हो आता ऑलरेडी काही न करता इतकी पाळत ठेवून आपल्याला घेऊन जायला, तर तिकडे गेल्यानंतर ते जास्त पाळत ठेवतील, आम्ही कसं कळवणार, काहीतरी आयडिया सांग. म्हणून मी त्यामुळे ठीक आहे असं करा की तुम्ही पत्र पाठवा निळ्या शाहीतून आणि लाल शाहीतून. निळ्या शाहीतून जे येईल ते सगळं आहे तसं आहे, पण लाल शाहीतून आलं की मात्र समजायचं की ते सगळं खोटं आहे असं आपण आपल्यामध्ये ठरवून घेऊ. मग गेले, विजू गेली, वैशाली, छाया, आणि त्यांचं पहिलं पत्र आलं मला. अरे काय संजू सांगू तुला, जबरदस्त फॅन्टास्टिक, जेल इज अ फॅन्टास्टिक थिंग. गुलाबाच्या सगळीकडे बागा आहेत, गार्डन्स फुललेले आहेत. आम्ही सकाळ संध्याकाळ पुस्तकं वाचतो, फिल्म्स पाहतो, चर्चा करतो, अनेक लोकांना भेटतो, खातो पितो, आणि इतकी सुंदर रेस्टॉरंट्स आहेत, हेल्दी फूड, वा वंडरफुल वंडरफुल. असं त्याचं पहिलं पत्र आलं. मी हे काय असं इतकं सुंदर जेल असेल आपल्या माननीय लोकांनी तयार केलं तर आपल्यालाही द्यायला हरकत नाही. पण त्यात एक शेवटचं वाक्य उलट्याच्यात लिहिलं होतं. त्याच्यामध्ये आर्टिस्ट असल्यामुळे त्यांनी जरा असं की द ओनली प्रॉब्लेम इज एव्हरीथिंग इज अवेलेबल हिअर संजीव, बट द रेड इंक इज नॉट अवेलेबल. हाशमीचं काम आणि हे पुस्तक सुधर्माचं काम इज टू मेक अस अवेलेबल इनफ रेड इंक. गेट इट फ्रॉम दिस बुक, spread it, give it to others. Let's spread red ink. Thank you. धन्यवाद. मी याच्यानंतर आता मान्य आनंद पटवर्धन यांना विनंती करणार की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या पुस्तकाच्या मनोपृष्ठावर एक सुंदर एक त्यांचं वाक्य टाकलेलं आहे की सदर माणूस कसा होता, हे त्यांनी खूप की नव्या युगाचा नवा माणूस असं त्यांनी त्याच्यात उल्लेख केलेला आहे. सफदरला खूप जवळून त्यांनी बघितलेलं आहे. सफदर बरोबर काही थोडंफार काम पण त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं सफदरचे अनेक पैलू हे आपल्या पुढे आपल्या ते मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. ॲक्च्युली मला जितकी लोक ओळखतात ते मला कधी भाषण द्यायला बोलवत नाही, कारण काय माहिती मला ते येत नाही. आणि ॲक्च्युली सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे मराठीत भाषण देणं तर अजिबात मला येत नाही. आणि सुधन मला पण सांगितलं की माझं मराठी चांगलं नाही आहे, तर तो म्हणाला की माझ्यापेक्षा चांगलंच असेल. आम्ही दोघे मराठी असून मराठी न बोलणारी लोक आहोत. थोडंसं मी प्रयत्न करतो.
नाही मला म्हणता आलं नाही, कारण सफदर माझा मित्र होता. जसं सगळ्यांचा मित्र होता तसंच माझा पण मित्र होता. आणि सफदरबद्दल मी कुठेही नाही म्हणू शकत नाही. आणि सुधर्माने विचारल्यानंतर सुधर्माचं पुस्तक ॲक्च्युली पब्लिश व्हायच्या अगोदर त्याने मला पाठवलं होतं ब्लगसाठी. आणि ते मला ते खालीच ठेवता आलं नाही, म्हणजे वाचायला लागलो ते एका दिवसात संपवलं. एवढं ते फास्ट पेस पुस्तक आहे आणि ड्रमॅटिक पुस्तक आहे. ड्रमॅटिक पण आहे, पण त्याच्यात आपल्याला शिक्षा पण मिळते. तर मी पुस्तकाबद्दल जास्त बोलणार नाही, कारण आता तुम्ही ऐकणारच आहात आणि पुस्तक वाचणारच आहात. म्हणून मी सफदरची ओळख कशी झाली ते मला एक्झॅक्टली आठवत नाही. पण जेव्हा सफदर जायच्या 2 वर्ष अगोदर मला वाटतं BGBS चा प्रोग्राम होता, भारत ज्ञान विज्ञान समिती लिटरसी कॅम्पेन होता. आणि त्यांनी केरळपासून भोपाळपर्यंत यात्रा काढली होती आणि त्याच्यात ते फिल्म्स पण दाखवायचे. तशी माझी फिल्म हमारा शहर जी मुंबईच्या झोपडपट्टीवर होती ती ते दाखवायचे. त्यानंतर त्यांनी माझी दुसरी एक फिल्म पाहिली, टाईम टू राईज, जी मी कॅनडामध्ये स्टुडंट असताना मी एक फिल्म केली होती. तेथील कामगार जे पंजाबहून आलेले वेस्टर्न कॅनडामध्ये कामगार होते, ते शेतकरी त्यांनी युनियन बनवली. तर ही फिल्म पंजाबीमध्ये उठ्ठंदा वेला आणि इंग्लिशमध्ये ए टाईम टू राईज अशी फिल्म होती, डॉक्युमेंटरी. तर ती सफदरला इतकी आवडली की त्यांनी ठरवलं की याचं हिंदीमध्ये भाषांतर करावं लागेल, करायचं आहे. पण त्याच्या संबंधित ट्रूपनी मिळून वेगळे व्हॉइसेस करून त्याचं व्हॉइस ओव्हर करून हिंदी व्हर्जन त्यांनी काढली. ती अजून माझ्याकडे फक्त एक VHS कॉपी आहे, ती चांगली नाही आहे, पण ती त्यांनी सुंदर ट्रान्सलेशन केलं होतं त्याचं. आणि काही गोष्टी सफदरबद्दल, म्हणजे सफदर एकदम मला, मी मुंबईत होतो, तो दिल्लीत होता, म्हणून आम्ही जास्त भेटलो नाही. पण त्याच्याबद्दल माहिती मला तो गेल्यानंतर जास्त मिळाली, कारण सफदर गेल्यानंतर खूप मोठी मूवमेंट सुरू झाली. सहमत, त्याच्यानंतर त्याच्या बहिणीने काढलेले अनहद, आणि त्याच्यातनं सफदरने अगोदर काम केलं होतं ते हळूहळू आम्हाला जास्त कळायला लागलं. म्हणजे चिल्ड्रन्स बुक्स तो करत होता ते मला माहीत नव्हतं. आणि एकदम सुंदर आर्टिस्ट पण होता. काही पुस्तक वाचल्यानंतर मला कळलं की सफदर मुंबईत आला तेव्हा तो मणी कौल बरोबर राहायचा. आणि सफदरमुळे आपल्याला ऋत्विक घटकची फिल्म्स जी आता आहे ते सफदरमुळे प्रिझर्व झाली. कारण ते सफदर त्या काळात मला वाटतं वेस्ट बेंगॉल करता काम करत होता. आणि त्याला कळलं की अशा फिल्म्स आहेत, पण खूप वाईट परिस्थितीत, म्हणजे ती फिल्म्स प्रिझर्व नव्हती चांगली झालेली. आणि त्याच्याकरता त्याला रिस्टोर करण्यासाठी त्यांनी आग्रह केला की सरकारकडनं पैसे मिळून ते रिस्टोर व्हायला पाहिजे. आणि मणी कौलने पण मदत केली आणि त्याचे काही फॉरेन फंड्स पण मिळाले आणि इंडियन गव्हर्नमेंटने पण सफदरमुळे त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं. आणि ती फिल्म्स आपल्याला आता जे आपण पाहतो ऋत्विक घटकचे फिल्म्स, ते दॅट इज थँक्स टू सफदर इन अ सेन्स. म्हणून अशा सगळ्या छोट्या छोट्या माहिती पुस्तकातून मिळाल्या. त्याच्यानंतर आपण सफदरला जास्त आपल्याला सफदर कोण होता ते आपल्याला कळतं. म्हणून आणि दुसरी सिमिलॅरिटी होती सफदर आणि माझ्यात, म्हणजे की नुक्कड नाटक सफदर करायचं आणि मी नुक्कड फिल्म्स करायचो. म्हणून आमच्या जसं नुक्कड नाटक असतात कुठेही आपण दाखवू शकतो, प्रदर्शन करू शकतो, तसं माझ्या फिल्म्ससुद्धा आम्ही थिएटरमध्ये नाहीच दाखवल्या जातात, पण आम्ही कुठे कुठे छोटे ग्रुप्स करून स्क्रीन टाकून आम्ही बस्तीत पण दाखवतो, गावात पण दाखवतो. असं आम्ही नुक्कड फिल्म्स आम्ही करायचो. म्हणून दॅट वॉज द सिमिलॅरिटी. दुसरं काय सांगायचं आहे की
जो हल्ला सदरवर झाला 1989मध्ये तो आज आपल्या सगळ्यांवर होतो आहे, पण आपल्याला कळत नाही आहे की हे आपल्या डोक्यावर ते काठी मारत आहेत आणि मारायचा प्रयत्न करत आहेत. म्हणून आपल्याला जी जाग सदर आपल्याला करून देत होता तेव्हा, ती जाग आत्ता गरजेची आहे की आपण याच्यातनं आता काल जी घटना झाली आणि आता आपल्या देशात किती वर्षापासून चालू आहे त्याचा विरोध आपण केला नाही तर या वर्षी एक वर्ष राहिले आपल्याला तो विरोध करण्यासाठी आणि आपल्याला ते ऑर्गनाईज करून करावं लागेल, एवढंच म्हणणं. या पुस्तकाचे लेखक सुधाकर देशपांडे यांनी सदर एकदम जवळून बघितलं आहे. म्हणजे सदर म्हटलं की आम्हाला सुधारणा आठवतो आणि सुधारणा म्हटलं की सदर असं ते समीकरणच आहे. हल्लाबोल या पुस्तकाला जे नाव दिलेलं आहे त्या हल्लाबोल नाटक चालू असताना सदरचा त्या ठिकाणी खून झाला आणि त्यावेळेला सुधारणा देखील त्यांच्याबरोबर होते. ते सगळे अनुभव सदरबरोबर काम करण्याचा अनुभव तो सगळा पुस्तकात आलेला आहे. म्हणजे मी पुस्तक तयार करताना मी ते कमीत कमी 15-20 वेळा तरी वाचलं असेल, म्हणजे ते आता पाठ झालं आहे. पण ते सदरच्या बद्दलचं सुधारणाकडून ऐकून घेणं याच्यातली एक वेगळीच मजा आहे. आणि मला वाटतं की या पुस्तक तयार करण्यामध्ये त्यांचं जे काही योगदान आहे ते त्यांच्याच तोंडून आपण ऐकून घेऊ. मला वाटतं या पुस्तकाबद्दल आणि एकंदरीत सदरबद्दल सुधारणा आता आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करेल. संजीव खांडेकर, आनंद पटवर्धन, माया पंडित, विजय पाटील आणि संदेश कुलकर्णी आणि या पुस्तकाचा अनुवाद. हे पुस्तक ॲक्च्युली फार लकी आहे कारण या पुस्तकाला खूप चांगले अनुवादक मिळाले. आणि जेव्हा मी शांतताईंना सांगितलं पहिल्यांदा की मी पुस्तक लिहितोय आणि ते आता तयार झालं आहे, ते आता हिंदीमध्ये त्याचा अनुवाद होतोय आणि बाकी भाषांमध्ये पण करायचं काहीतरी आहे डोक्यात, तर मराठीमध्ये कोणी सुचवा ना तुम्ही. तर ते अगदी सहजपणे असं स्पॉन्टेनियसली त्यांनी मला म्हटलं की सुचवायचं काय मी आहे ना. आणि मला अक्षरशः म्हणजे असं काय तुम्ही खरं म्हणजे तुम्ही ऍक्च्युली माझ्या रिअली लाईक सिरियसली ओ माय गॉड. तर असं हे पुस्तक फार लकी आहे की या पुस्तकाला इतके चांगले अनुवादक मिळाले. आणि हे पुस्तक मी ओरिजिनली इंग्रजीमध्ये लिहिलं, मग हिंदी याचं केलं. योगेंद्र दत्त माझे चांगले मित्र आहेत, त्यांनी केलं आणि मग त्याच्यावरती मी थोडं काम केलं. आणि हिंदी सकट 7 आणखीन भाषांमध्ये हे आता अनुदित झालं. तर मी पुस्तकं आणली फक्त दाखवायला, कारण वेगळ्या आपल्या देशाची एक जी खूबी आहे की इतक्या सगळ्या भाषा आपल्याकडे आहेत आणि इतके सगळे स्क्रिप्ट्स आहेत. तर हे पुस्तक वेगळ्या भाषांमध्ये आता आलंय. 8 भाषांमध्ये हे पुस्तक आलंय आणि आय एम जस्ट ॲब्सोल्युटली थ्रिल्ड. ऑनेस्टली आय कांट स्टॉप स्माइलिंग. सो आय जस्ट वॉन्टेड टू शेअर these books with you. Sorry? Okay. So this is Tamil, translated by Mangai. This is Malayalam, Marathi, of course. हे इंग्रजी ओरिजिनल, हे कानडी, बांगला, हिंदी आणि तेलुगू.
या इतक्या 8 भाषांमध्ये पुस्तक आहे. आय जस्ट हॅव टू से आय एम ॲब्सल्युटली ओव्हर द मून. आनंद पटवर्धन यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की माझं मराठी कसं आहे आणि मला मराठीमध्ये जास्त मी ॲक्च्युली पहिल्यांदा मराठीमध्ये एका माईक समोर बोलतोय. तर प्लीज मला माफ करा, मी दिल्लीवाला आहे, हिंदी माझी भाषा आहे आणि मराठी फक्त घरी घरगुती का मराठी मला येतं. माझा जन्म है कि सफदर के बारे में, ये किताब लिखने के बारे में सबसे पहले मुझे, खैर इसका ख्याल तो बहुत पहले से आ रहा था. जब कोई मुझसे पूछता है कि ये किताब लिखने में आपको कितना वक्त लगा, तो उसका जवाब, मेरा पहला जवाब ये होता है कि देखिए इस किताब लिखने में तो बहुत कम वक्त लगा, लेकिन आपको ये पूछना चाहिए कि किताब न लिखने में कितना वक्त लगा. मुझे 25 साल लगे किताब न लिखने में, और 25 साल बाद जब फाइनली ये किताब लिखने की बारी आई तो मैंने 45 दिन में पूरी किताब लिखी. और ये मैं अपनी पीठ नहीं थपथपा रहा, वो बात नहीं है, बात कुछ और है. बात यह है कि 2017 में जिस कॉलेज में मैं पढ़ा करता था दिल्ली में, रामजस कॉलेज, वहाँ पे एबीवीपी वालों ने हमला किया था. 2 दिन की कॉन्फ्रेंस थी. उस कॉन्फ्रेंस में उमर खालिद, जो बहुत से मित्रों की तरह जेल में हैं आज, उन्हें पहले दिन बोलना था. दूसरे दिन के कॉन्फ्रेंस में बहुत से जो स्पीकर थे उनमें एक हम भी थे, लेकिन पहले दिन ही वहाँ से फ़ोन आ गया कि आप कल मत आइए, यहाँ पर हंगामा हो गया, दंगा हो गया है. एबीवीपी वालों ने बहुत हंगामा किया, वहाँ पर तोड़ताड़ की वगैरह वगैरह, वो सब हुआ. उसके कुछ दिनों बाद, मार्च का महीना था जहाँ तक मुझे याद है, उसके कुछ दिनों बाद दिल्ली यूनिवर्सिटी में नॉर्थ कैंपस में एक बहुत बड़ा प्रोटेस्ट आयोजित किया गया था और मैं उसमें था. बहुत से हजारों लोग थे, उनमें मैं भी एक था. और उस प्रोटेस्ट में अचानक से मैंने देखा कि 15-20 नौजवान लड़के लड़कियां 19-20 साल के रहे होंगे, वो अपने हाथ में एक प्लेकार्ड लेकर के जो है चल रहे थे, जिसमें उसका एग्जैक्ट शब्द तो मुझे याद नहीं, अंग्रेजी में था, लेकिन कुल मिलाकर उसमें लिखा था कि देखिए हम सफदर के वंशज हैं, हम सफदर हाशमी के वंशज हैं, आप हमें चुप नहीं करा सकते. वी आर द इनहेरिटर्स ऑफ सफदर हाशमीज लेगेसी, वी विल नॉट बी क्वाइट. और मैंने उनको देखा, मैंने कहा यार ये क्या, मतलब ये तो कमाल है. मैं उनमें से 2-3 के पास गया, एक लड़की थी, मैंने उनसे पूछा कि ये सफदर हाशमी कौन थे, ये क्या है, ये जो प्लेकार्ड है उस पर ये क्या नाम है, सफदर हाशमी कौन थे. तो उस लड़की ने मेरी तरफ ऐसे देखा जैसे कि ये तो बड़ा जाहिल आदमी है, इतना अनपढ़ गवार टाइप का आदमी आ गया, इसको सफदर हाशमी नहीं मालूम कौन. तो बोली कि वो सफदर हाशमी हमारे कॉलेज के थे. मैंने कहा अच्छा, तो आप कौन से कॉलेज के? तो बोली सेंट स्टीफेंस कॉलेज के. मैंने कहा अच्छा, वो तो बड़ा प्रेस्टिजियस कॉलेज है भाई, यहाँ का था, और वहाँ पर तो बड़े अंग्रेजी ज़्यादा टाइप के लोग होते हैं. तो बोली हाँ, लेकिन ये सफदर हाशमी. तो मैंने कहा कौन थे सफदर हाशमी? तो बोली कि वो जो है नुक्कड़ नाटक करते थे और उनकी हत्या कर दी. मैंने कहा कब की बात है ये, अभी हुआ था? बोली नहीं, ये तो बहुत पहले हो गया था, 1989 की बात है. और फिर उसने मेरी तरफ ऐसे देखा कि आप तो बूढ़े हैं, आपको तो पता होना चाहिए ये सब. तो खैर ये हुआ, और मैंने अपने आप से सोचा कि यार ये लड़की जो है, ये शायद 20-21 साल की रही होगी उस समय पर. ये सफदर की हत्या के 10 साल बाद पैदा हुई, और ये सफदर के बारे में जानती है और अपने आप को सफदर का वंशज बताती है. और तब मेरे दिमाग में ये बिजली की तरह कौंधा कि 25 साल से जो मैं जिस कश्मकश में हूँ कि सफदर के बारे में लिखना है, लेकिन कैसे लिखूँ, किस भाषा में लिखूँ, किसके लिए लिखूँ, उसका जवाब मुझे मिला. मैंने कहा इनके लिए लिखना है मुझे. ये किताब वाकई मैं आपको बताऊं, ये किताब लिखते समय लगातार मेरे जहन में उस लड़की की तस्वीर थी, उसका चेहरा लगातार 45 दिन के लिए. मैं उसको नहीं जानता, उसका क्या नाम है, कहाँ रहती है, कुछ नहीं जानता मैं उसके बारे में, लेकिन उस लड़की की शक्ल मेरी आंखों के सामने
लगातार रही। और मुझे ये लगा कि ये जो आज के जो नौजवान हैं, ये एक तरह से हमें लग सकता है कि यार देखो बेचारे, इनके ऊपर कितने हमले हो रहे हैं, किस तरह का देश हम इन्हें दे रहे हैं, इनको इसी देश में रहना है, बताइए। लेकिन दूसरी तरफ मुझे उनसे थोड़ी ईर्ष्या भी हुई, और मुझे ईर्ष्या इसलिए हुई क्योंकि जब मैं स्टूडेंट था उसी कॉलेज में 80 के दशक में, तो उस समय पर हम अपने आप को बड़े रेडिकल समझते थे, और डी स्कूल में कॉफ़ी पीते हुए, सिगरेट पीते हुए हम मार्क्सवाद ये वो वगैरह वगैरह वो सब बात करते थे। लेकिन इस तरह के स्ट्रगल्स, इस तरह की लड़ाइयाँ हमने नहीं करी, इसमें कोई शक की बात नहीं। उमर खालिद और उस जनरेशन के जो लोग हैं, ओइशी घोष वगैरह वगैरह, बहुत से ये जो नौजवान हैं हमारे, इन्होंने जिस तरह की लड़ाइयाँ लड़ी हैं और जिस तरह से वो आग में तप करके निकले हैं, वैसी आग में हम नहीं तपे। लेकिन इसलिए मुझे इनसे थोड़ी सी ईर्ष्या भी होती है कि यार काश ये मौका हमें भी मिलता है कि इस तरह की लड़ाइयाँ हम भी लड़ पाते। लेकिन उस तरह की लड़ाइयाँ तो हमने नहीं लड़ी, ये बात सही है, लेकिन नाटक जरूर किए। और सफदर के साथ मेरी दोस्ती, सफदर को मैं अपना दोस्त भी मानता हूँ, उसे अपना गुरु भी मानता हूँ, उसे कॉमरेड भी मानता हूँ। और सफदर के साथ मैंने बहुत ज़्यादा दिन काम नहीं किया क्योंकि उसको मार दिया गया, लेकिन जन्नाटी मंच में आज तक हूँ। और सफदर और मलयश्री और अन्य लोगों ने जो कुछ दिया है, वो एक बहुत बड़ा एक ऋण है मेरे ऊपर। उस ऋण को कुछ हद तक उतारने की मैंने कोशिश की है इस किताब को लिख करके। तो ये किताब एक सलाम है, ये सलाम है एक मित्र को, और आज ये सलाम है एक और मित्र को, रोबीरपुर पाकिस्तान को। आप माफ करें, मुझे बहुत गुस्सा आता है। रोबी भी मेरा उतना ही अच्छा दोस्त है। मेरा कॉमरेड, मेरा गुरु है। एक ऐसा खूबसूरत व्यक्ति आज जेल में है, वो जिसमें सब कुछ वो है जो एक अच्छे इंसान में होना चाहिए। आप माफ करें मुझे, ये दुख के आंसू नहीं है, गुस्सा है। और मैं नाटक वाला हूं, भावुक हो जाता हूं, लेकिन गुस्सा है। और ये किताब उसी गुस्से में, लेकिन उसी मोहब्बत के साथ लिखी गई है। आज ये किताब शांता गोखले ने जिसका अनुवाद किया है, और ऐसी मराठी में अनुवाद किया है जो मैं पढ़ करके केवल उसे एडमायर कर सकता हूँ। वैसी मराठी काश मैं बोल पाता, लेकिन मैं बोल नहीं सकता है। तो अपनी टूटी फूटी हिंदी में उनको शुक्रिया मैं क्या अदा करूं, छोटा मुंह बड़ी बात। She is one of the people that I admire the most, a writer that I'm a huge fan of hers, both as a writer and as a person, and I'm just absolutely, as I said, I'm over the moon that she's translated this book, and this book has found the most brilliant translator that I could have ever hoped for, in a language that I love very much. जो मराठी मेरी अपनी मतलब मादरी ज़बान है, लेकिन मैं बोल नहीं पाता उतनी अच्छी जितनी अच्छी हिंदी बोल लेता हूँ, क्योंकि हिंदी मेरी मादरी ज़बान नहीं, मेरी अपनी ज़बान है।
आखिरी बात ये कहना चाहता हूँ कि ये जो हमला हुआ था उसके बाद में भी और इस किताब को लिखने के बाद भी कई लोगों ने ये पूछा कि हमला क्यों हुआ आपके ऊपर, आपके नाटक में क्या था ऐसा जिस वजह से आपके ऊपर हमला हुआ। और मेरा जवाब उसमें हमेशा यही रहा है कि काश नाटक वो देख लेते। जो लोग हमले करते हैं वो नाटक देखते नहीं हैं, और चाहे नाटक की बात करें, फिल्म की बात करें, उपन्यास की बात करें, किताब की बात करें वगैरह, उन लोगों को कोई मतलब नहीं होता है। आनंद तेलतुंबड़े यहाँ पर बैठे हैं, उनसे अगर आप पूछें कि भाई आपकी कितनी किताबें उन लोगों ने देखी भी जिन्होंने आपको जेल में डाला है, उनकी खुशकिस्मती होती अगर वो देख लेते कम से कम एक बार। पढ़ना तो बहुत दूर की बात, जाहिल लोग हैं, उनको पढ़ने लिखने से कोई ज़्यादा मतलब नहीं है। तो जो लोग हमले करते हैं वो लोग पढ़ते लिखते नहीं हैं, वो नाटक नहीं करते हैं, वो जो है गीत नहीं लिखते हैं, उनको कला संस्कृति इत्यादि इत्यादि से कोई मतलब नहीं होता। लेकिन फिर भी हमला हुआ। और हमला क्यों हुआ? हमला हुआ और क्यों हुआ उसका कारण बहुत आसान है। हमला इसलिए हुआ क्योंकि हम वहां थे। सफदर के सामने जिंदगी में ये उसके सामने बहुत से रास्ते थे। सफदर एक बहुत, उसके अंदर बहुत सारे हुनर थे और बहुत सी कलाएं उसमें बसती थी, और सफदर अपनी ज़िंदगी के साथ बहुत कुछ कर सकता था, अलग अलग तरह की चीज़ें कर सकता था। लेकिन उसने एक रास्ता चुना, और वो जो रास्ता उसने चुना वो रास्ता उसे झंडापुर ले गया 1 जनवरी 1989 को। तो सफदर की हत्या इसलिए हुई क्योंकि सफदर वहां था, मजदूरों के बीच में, हमारे CITU के कॉमरेड्स के बीच में। अगर हम जाते ही नहीं शो करते तो फिर हमला कहां से होता? हमारे कॉमरेड्स में हमला होता, CITU के जो कॉमरेड थे उन पे हमला होता, हम पे हमला नहीं होता, जननाट्य मंच पे हमला नहीं होता, सफदर की मौत नहीं होती। और आज मुझे लगता है कि आज फिर ये मौका है कि हम सबको अपने अपने ढंग से, अपनी अपनी जिंदगियों में, अपने अपने माहौल में, जहां पर जितना संभव हो, हमें भी ये कहना है कि हाँ, हम वहां रहेंगे। शुक्रिया। धन्यवाद. हल्लाबोल या पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर बाहेर जनशक्ती प्रकाशनाचा स्टॉल आम्ही लावला आहे, आणि हे पुस्तक आज सवलतीच्या दरात 300 रुपये याची मूळ किंमत सवलतीच्या दरात आज 200 रुपयाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. आणि त्याच्यासोबतच जनशक्ती प्रकाशनाची इतरही पुस्तकं बाहेर स्टॉलला ठेवले. मी सगळ्यांना विनंती करतो की कृपया जाताना ती आपण सगळ्यांनी विकत घ्यावी, ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो. मित्रांनो, इथे उपस्थित सगळ्यांचे मी आभार मानतो, आणि कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जात आहोत. सतेश नाही विचारलं, 2 मिनिटं विनंती केली त्याला. ओके ओके ओके, धन्यवाद. तर आमच्या मगाशी म्हटल्याप्रमाणे की ऐन वेळेला एक छोटासा बदल आम्हाला करावा लागला की अभिनेते गिरीश कुलकर्णी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, पण त्यांची पण अचानक तब्येत बिघडल्यामुळे आमच्या विनंतीला ऐन वेळेला दुसरे अभिनेते आणि चित्रकार संदेश कुलकर्णी यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि ते इथे उपस्थित राहिले. तर ते म्हटलं की मी या पुस्तकातल्या काही परिच्छेदांचं वाचन या ठिकाणी करेन. मी त्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचा शेवट त्यांनी या पुस्तकातल्या काही परिच्छेदांचं वाचन करून करावं, अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आज गिरीश कुलकर्णी वाचणार होतं, पण त्याला प्रकृती त्याची खराब झाल्यामुळे मी वाचतोय. एका कुलकर्णीला दुसऱ्या कुलकर्णी रिप्लेस करतोय, आणि आम्ही नाटकवाल्यांमध्ये रिप्लेसमेंट्स असतातच.
त्यामुळे सगळेजण तयारीत असतो कुठली ना कुठली भूमिका वठवायला. आणि सुधन्वा आमच्या नात्यातला आहे. गोपू देशपांडेंची बहीण ज्योतिताई, ती माझी बायको अमृता. आणि तसाही हा म्हणजे मग काय म्हणतात, असं नातं नसतं तरी नाटकवाला म्हणून एक नातं आमचं आहेच आहे मुळातलं सगळे. आणि शांतताई पण नाटकातल्याच वेगळ्या प्रकारे आहेतच आमचं. त्यामुळे मला ह्या रिप्लेसमेंटचा आनंद होतोय. तर हे थोडं त्यातल्या तुम्हाला थोडं अनुवादाची चव मिळावी आणि गोष्ट थोडीशी कळावी असे 3 तुकडे छोटेसे वाचणार आहेत. एक 20 मिनिटाचं वाचन राहिले तर तरी आपण पेशंटली ऐकावं. पहिल्यांदाच मला अचानक झाल्यामुळे थोडी चुकभूल द्यावी गेली. 1988च्या शेवटच्या दिवशी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हिरव्यागार वातावरण एका प्रचंड खडकावर थेट हाडात घुसणाऱ्या थंडीला बुडत म्हणत आम्ही गात हसत बसलो होतो. वाटत होतं ही रात्र संपूच नये. 1989च्या पहिल्या दिवशी अंगाची मुटकुळी करून एका सरकारी इस्पितळात निर्विकार भिंतींच्या मधल्या कॉरिडॉरमध्ये आम्ही सुन्न होऊन बसलो होतो. मनात ना राग, ना दुःखाची जाणीव, ना हाडात घुसणाऱ्या थंडीची शुद्ध. वाटत होतं सकाळ उजाडूच नये. त्या 2 वेळांमध्ये काळ थांबला होता. घड्याळाचा एक काटा लोखंडाची सळई झाला होता, दुसरा बंदुकीची नळी. माझं मन दगड झालं होतं. जानेवारीचे पहिले 3 दिवस मी भावनाशून्य तंद्रीत काढले. ती आठवण आज एखाद्या पुन्हा पुन्हा पाहिलेल्या चित्रपटासारखी आहे. त्यातल्या प्रतिमा ठळक आहे, स्फटिकासारख्या स्वच्छ, रंग जिवंत, साऊंड ट्रॅक करकरीत. माझ्या मनपटलावर मी चित्रफित मंद गतीत पाहू शकतो, पण तो चित्रपट असतो, जीवन नाही. आम्ही 3 दिवसांपूर्वी हल्लाबोल नाटक करत असताना अर्ध्यावरच आमच्यावर हल्ला झाला होता आणि त्यात 2 जण मरण पावले होते. ते नाटक पूर्ण करण्यासाठी जेव्हा आम्ही झेंडापूरला परत गेलो तेव्हा कुठे मी शुद्धीवर आलो. एका कलाकाराचं डोकं एका जड बोथट वस्तूने जाणून बुजून फोडलं होतं आणि एका कामगाराचा जीव बंदुकीच्या गोळीने सहजच घेतला होता. नाटक खोटेपणाचा खेळ असतं. नाटक जीवन असतं. ते क्षणिक, अल्पजीवी, ओझरतं, दुराच्या रेषेसारखं असतं. ते धगधगतं, जैविक, रुचकर, तीक्ष्ण असतं. कॉफीची दी. कधी कधी त्याला रक्ताचा दर्प असतो. हिवाळ्यातल्या एखाद्या रविवारच्या परिपूर्ण सकाळी एखाद्या कामगार वस्तीत विटांच्या रस्त्यावर सांडलेलं रक्त. ही गोष्ट मृत्यूची नाही, जगण्याची. सद्दर हाशमीचं प्रकाशमान जगणं, सामान्य असूनही असामान्य. पुढचा परिचय. 1 जानेवारी 1989. वाट शोधणे. या वस्तीतल्या वाटा आडवाटा आमच्या ओळखीच्या नव्हत्या. सफदरने आम्हाला सीटूच्या ऑफिसात यायला सांगितलं होतं. तिथे जाण्याची वाट आम्ही शोधू लागलो. प्रथम मुख्य रस्ता गाठला. तिथून एक मोठा रस्ता झेंडापूरला जातो एवढं आम्हाला माहीत होतं. त्या रस्त्याने पुढं गेलं की तिठा लागतो जिथे आम्ही नाटक करत होतो हे सुद्धा माहीत होतं. त्या मोठ्या रस्त्याने आम्ही चालत असताना एक इसम आमच्या मागून येऊन पुढे पळत गेला. या रस्त्याने जाऊ नका, ते लोक तुम्हाला तिथे शोधतायत. याचा अर्थ लोकांनी आम्हाला ओळखू नये म्हणून केलेले प्रयत्न फसले होते. आम्ही परत मुख्य रस्त्याला आलो आणि गावात शिरण्याचा वेगळा मार्ग शोधू लागलो. जरा पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक सडक दिसली. ती धरली तर आम्ही बोळांच्या चक्रव्यूहात सापडलो. सीटूचं ऑफिस कोणत्या दिशेला एवढा आम्हाला माहीत होतं, पण तिथे पोचायचं कसं याचा पत्ता नव्हता. तुम्ही इथेच थांबा, मी तपास करून येतो, ब्रिजेश म्हणाला. थोड्या वेळानं तो परत आला. म्हणाला रस्ता हाच आहे, पण सीटूच्या ऑफिसवर हल्ला झाला असं लोक सांगतात. तरी आपण जाऊन बघूया ना, मी म्हटलं. गेलो तर ऑफिसवर झालेल्या हल्ल्याची सगळीकडे चिन्ह दिसतच होती. रियाजची स्कूटर बाहेर आडवी पडली होती. गेटची बिजागर तुटून ते लोंबकाळत होतं. वस्तू इतस्ततः विखुरलेल्या होत्या. हल्लेखोरांनी आतल्या लोकांवर फेकलेले दगड जिथे तिथे पडले होते. विटांच्या लादीवर मला एक डाग दिसला. रक्ताचा असावा किंवा इतर कसला तरी. बाकी शुकशुकाट होता. आम्ही ऑफिसच्या दारातून बाहेर पडलो तेव्हा समोरच्या घरातून एक बाई बाहेर आली.
तुमच्यापैकी एक जण तिथे मरून पडलेला दिसतोय. आम्ही नाटक करत होतो त्या रस्त्याकडे तिने बोट दाखवलं. 5 जणांना ठार मारले. मेलेले लोक सगळीकडे पसरले. ब्रिजेशने यांनी एकमेकांकडे बघितलं. आम्ही आधी जी हिंसा पाहिली होती C2च्या ऑफिसची गेली तशा आत्ताच पाहत होतो, तरी लोक अक्षरशः मारले गेले तुझा आमचा विश्वास बसेना. 5 मृतदेह. ही नक्कीच अतिशयोक्ती होती. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. ब्रिजेश समोर, मी त्याच्या मागे, आणि विश्वजित सर्वात शेवटी. ब्रिजेश बोळाच्या तोंडाशी येऊन डावीकडे नाटकाच्या स्थळाच्या दिशेने डोकावला आणि तीरासारखा सुटला. त्याला काय दिसलं म्हणून तो असा पळत सुटला हे बघायला मीही त्याच्या मागे पळालो. तो तिथे डावीकडे वळला होता. त्याच्या पुढच्या कोपऱ्यावर एक आकृती रस्त्यावर पडलेली दिसली. ब्रिजेश तिच्या दिशेने धावत होता. क्षणभर मला वाटलं तो आमच्यातला नट विनोद आहे की काय. मग हिरवा स्वेटर दिसला. सत्तर. 3 जानेवारी 1989 अंत्ययात्रा. त्या दिवशी सकाळी सफदरचा मृतदेह VP हाऊसच्या पार्टी ऑफिसात आणला. त्याआधीच तिथे मोठ्या संख्येने गर्दी जमू लागली होती. त्याला आणून त्याच्यावर लाल बावटा पांघरून शेवटच्या दर्शनासाठी त्याला मंडपामध्ये ठेवेपर्यंत लोकांची संख्या कैक हजारांवर गेली होती. त्या दिवशी ऐकलेले 2च प्रकारचे आवाज माझ्या लक्षात आहे. घोषणा आणि आक्रोश. ते हवेतून चिरत जाऊन आकाश वेधत होते. मी लाल स्वयंसेवकातला एक होतो. पार्टी ऑफिसात मला देण्यात आलेला माझ्या अंगाला न बसणारा शर्ट घालून मी मृतदेहाच्या शेजारी उभा होतो. असंख्य माणसं ओळीने येत होती आणि दर्शन घेऊन पुढे सरकत होती. अनेक विरोधी पक्ष नेते आले होते. त्यात VP सिंग, जे त्याच वर्षी पंतप्रधान व्हायचे होते, तेही होते. BJP आणि काँग्रेसचे कोणीही आले नव्हते. हल्ल्याचा संबंध आपल्याशी आहे हे काँग्रेसने नाकारलं होतं. आम्ही जनमचे नट टेम्पोच्या मागे जनमच्या पताके घेऊन चाललो होतो. आमच्या मागे पसरला होता जनसागर. किमान 15,000 लोक तरी यात्रेत सहभागी झाले होते. त्यातले बहुतेक जण कोण होते याची मला कल्पना देखील नव्हती. बरेच जण हिंदी इंग्लिश वर्तमानपत्राच्या पहिल्या पानांवर प्रामुख्याने छापलेली बातमी वाचून आले होते. मी धक्क्याने सुन्न झालो होतो. दुःखात बुडालो होतो. पण अशा परिस्थितीतही एक गोष्ट माझ्या लक्षात आली. सफदरचा खून संपूर्ण देशाच्या जिव्हारी लागला होता. ही घटना जनमपेक्षा, सफदरपेक्षा, डाव्या पक्षापेक्षाही मोठी होती असं काहीतरी मला जाणवलं. काँग्रेसच्या विरोधात जी नाराजी, जो संताप वाढत होता आणि ज्यामुळे त्यांना येत्या निवडणुकीत बाहेरचा रस्ता दाखवला जाणार होता, त्या सर्व भावना या घटनेभोवताली गोळा होऊन एकजीव झाल्या होत्या याची मला काहीशी जाणीव झाली. आम्ही बहादूरशाह मार्गावर चालत असताना माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी मागे वळून पाहिलं. एक अपरिचित इसम होता. बँकेतल्या कारकुनासारखा किंवा वर्तमानपत्रातल्या कर्मचाऱ्यासारखा दिसत होता. त्याने विचारलं, तुम्हाला एक विचारू का? विचारा. साधारण 1 महिन्यापूर्वी दुपारी कॅनॉट प्लेसला सेंट्रल पार्कात तुम्ही गाणी गात होतात का? हो. हे गात होते ना त्या दिवशी? त्याने टेम्पोकडे हात दाखवला. हो, मी होतो तिथे. तुम्ही लोक कोण आहात, काय आहात त्याची मला कल्पना नव्हती, पण हाशमी साहेबांच्या व्यक्तिमत्वाची छाप माझ्यावर पडली. मी अनेकांना त्यांच्याविषयी जाऊन सांगितलं. गालिब असा गायलेला मी कधीच ऐकला नव्हता. सज्जन माणूस. तुम्ही करतात ते काम चालू ठेवा. आमची तुम्हाला साथ आहे. मी आदरांजली व्हायला आलो होतो. एवढं बोलून तो माणूस गर्दीत अदृश्य झाला. सफदरचं दहन झालं. जनमचे आम्ही काही जण एकीकडे उभे होतो. तिथे मला आली. एक सूचना आहे. उद्या झेंडापूरला हल्लाबोलचा प्रयोग करायचा आहे. तुमचं काय मत आहे? आम्ही नुसत्या माना हलवले असावे. ठीक आहे, तर उद्या तालमीसाठी तयार आहे. त्या रात्री मी घरी गेलो. कपडे उतरवले तेव्हा लक्षात आलं की स्वेटरवर आणि ओटावर सफदरच्या रक्ताचे डाग आहेत. मी 3 दिवसांनी प्रथम आंघोळ केली. मग बिछाण्यात चिरून रडलो. 4 जानेवारी 1989 प्रयोग.
सफदर गेल्याला 48 तास सुद्धा झाले नव्हते तेव्हा आम्ही हल्लाबोलचा प्रयोग झेंडापूरला ज्या ठिकाणी आधी सुरू केला होता तिथेच जाऊन पूर्ण केला. भारतीय रस्ता नाटकाच्या अख्ख्या इतिहासात हा प्रयोग सर्वात महत्वाचा म्हणावा लागेल असं मला वाटतं. आम्ही 6 तालकटोरा मार्गावर C2च्या केंद्रीय ऑफिसपाशी जमलो. आम्ही नाटकांची तालमी तिथल्याच हिरवळीवर करत असतो. आमच्या उधळलेल्या प्रयोगात जे नट काम करत होते तेच याही प्रयोगात होते. फक्त विनोदला नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जायचं होतं म्हणून तो येणार नव्हता. त्याचे संवाद आणि हालचाली मला पाठ होत्या म्हणून मी त्याची जागा घेणार होतो. माझं 1 तारखेला झेंडापूरला असणं हा योगायोग होता. मी आजच्या प्रयोगात काम करणं हाही योगायोगच. आम्ही संवादांची एक झटपट तालीम केली, अगदी व्यावहारिकपणे. नाटकाच्या सुरुवातीस मी जे काहीतरी बोलायचं असं मला सांगण्यात आलं. आमची बस भाड्याची होती. ती मंडी हाऊसपाशी पोहोचली तेव्हा ध्यानात आलं की इतर बऱ्याच भाडोत्री बसेस झेंडापूरच्या दिशेने निघाल्या. मी 15 तरी मोजले, कदाचित जास्ती सुद्धा असतील. त्या सर्व इतक्या गच्च भरल्या होत्या की उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. खुद्द झेंडापूरमध्ये कामगारांची प्रचंड गर्दी लोटली होती. गावातल्या चिंचोळ्या गल्ली बोळांमध्ये 5-1 हजार लोक तरी दाटीवाटीने उभे होते. त्यात अनेक कलाकार, लेखक, कार्यकर्ते आणि व्यावसायिक होते. इतके ओळखीचे चेहरे होते पण स्पष्ट काही दिसत नव्हतं. सोहेल कुठेच दिसला नाही. अनेक वर्षांनी समजलं की त्या दिवशी पत्रकारांचे फोन अपेक्षित होते. त्यांना उत्तरं द्यायला त्याला पार्टीच्या ऑफिसमध्ये थांबायला सांगितलं होतं. हे काम जबाबदारीचं होतं. त्या काळात मोबाईल फोन नव्हते. पण हा तर्क पार चुकला होता. पत्रकार सगळे झेंडापूरला हजर होते. सोहेलला एकही फोन घ्यावा लागला नाही. आम्ही प्रथम त्या वस्तीतून शांतपणे मिरवणूक काढली. राम बहादूरच्या म्हटली, तू जिंदा है, तू जिंदा है, तू जिंदगी की जीत में यकीन कर. तू जिंदा है, तू जिंदगी की जीत में यकीन कर. अगर कहीं है स्वर्ग तो उतारला जमीन पर. पुढचं गाणं होतं, लाल झंडा लेकर कॉम्रेड आगे बढ़ते जाएंगे. लाल झंडा लेकर कॉम्रेड आगे बढ़ते जाएंगे. तुम नहीं रहे इसका गम है पर फिर भी लढते जाएंगे. तेव्हा मला हे माहित नव्हतं की लाल झंडा या मुळात बंगाली गाण्याचा हिंदी अनुवाद सफदरने केला होता. परचमने 3रं गाणं सुरू केलं. 1000 भेस धर के आई मौत तेरे द्वार पर. 1000 भेस धर के आई मौत तेरे द्वार पर. मगर तुझे ना छल सकी चली गई वो हार कर. हे ऐकल्यानंतर मी गदगदलो. सगळीकडे लोकच लोक दिसत होते. कोपऱ्या कोपऱ्याला, छपरांवर, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर सुद्धा. असा प्रेक्षक मी आजवर कधीच पाहिला नव्हता. अनेकांच्या हाती घाईघाईने बनवलेले फलक होते. त्यावर घोषणा होता, सफदर जिंदा है आणि सफदर डाईड बट नॉट इन वेन. सर्वत्र लाल बावटे फडकत होते. मी बोलायला उठलो तेव्हा माझं मन कोरी पाटी झालं होतं. पण कुठून कोण जाणे, शब्द आपोआप आले. आमचं उधळलं गेलेलं नाटक परत करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आमच्या प्रेक्षकांना दिलेल्या शब्दाची पूर्ती करायला आलो आहोत. आमच्या परत येण्यामागे आमचं एक सांगणं आहे. तुम्ही आम्हाला मारलत तरी आम्हाला थांबवू शकणार नाही. आम्ही कॉम्रेड राम बहादूरना सलामी देण्यासाठी आलो आहोत. कॉम्रेड सफदर हाशमी यांचा मृत्यू झालेला नाही असं तुम्हाला सांगायला आम्ही आलेलो आहोत. या देशातल्या अगणित तरुण तरुणींमध्ये ते अजूनही जिवंत आहेत. नाटक गंभीर मनस्थितीत सुरू झालं. नट यांत्रिक हालचाली करत होते. नाटकाची सुरुवात गमतीदार आहे. नटाने सुद्धा तेव्हा हसायचं असतं, पण सर्वजणच गंभीर होते. एका प्रसंगात हवालदार आमचा खेळ थांबवायचा प्रयत्न करतो. आता नाटक पुढे कसं न्यायचं यावर आम्ही कोंडाळ करून चर्चा करत असतो. कोंडाळ्यात माझ्यासमोर माला होती. तिने आमच्याकडे करड्या नजरेने बघितलं. तुम्हाला काय झालंय? हसा ना. आम्ही वरतून मोडून विलग झालो
तशी ती गोल फिरून जोर जोरात हसली. कोणीतरी ग्लुकोजचं इंजेक्शन द्यावं तसा त्या हसण्याचा आमच्यावर परिणाम झाला. नाटकात एकाएकी जीव भरला आणि काही क्षणातच प्रेक्षक पोट धरधरून हसायला लागले. दुसऱ्या दिवशी देशातल्या सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर या प्रयोगाची बातमी आणि मालाचे भूमिकेतले फोटो. तिचा कॉम्रेड, जिगर दोस्त आणि प्रियकर जिथे मारला गेला होता तिथे नाटकातली प्रमुख भूमिका वठवून मालाने तो तेजोमय क्षण अधिक उज्ज्वल केला होता. त्यानंतर देशातल्या अनेक छोट्या मोठ्या शहरात निदर्शनं झाली. मुंबई, केरळ, त्रिपुरा इथे झालेल्या सभांमध्ये मालाने भाषणं केली. जानेवारीच्या अखेरीस ती कलकत्त्याला गेली. हल्लाबोलचा प्रयोग करण्यासाठी आम्ही 2-3 दिवसांसाठी गेलो होतो. पहिला प्रयोग कलकत्ता विद्यापीठात झाला. विद्यापीठाने सफदरला मरणोत्तर सन्मानार्थी डॉक्टरेट पदवी बहाल केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आमच्यावरती गराडा घातला. आयुष्यात प्रथमच मी स्वाक्षऱ्या केल्या. त्या दौऱ्यातला शेवटचा प्रयोग सॉल्ट लेक स्टेडियमच्या बास्केटबॉल कोर्टात झाला. तिथे 25,000 लोक एकजूट व्यक्त करायला जमले होते. सफदरवर आणि मालावर कविता, गाणी, नाटकं रचली गेली. चित्रकारांनी चित्र रंगवली, पोस्टर केले. विचारवंतांनी आणि कार्यकर्त्यांनी भाषणं केली. 4 जानेवारीच्या त्या प्रयोगानंतर थोड्याच दिवसांनी सफदर हाशमी स्मारक समिती स्थापन करण्यात आली. सफदर हाशमी मेमोरियल ट्रस्ट सहमतच्या स्थापनेची ही पहिली पायरी. जातीयवाद आणि हिंदू उजव्या विचारसरणीची वाढ यांच्या विरोधात कलाकारांना आणि विचारवंतांना एकत्र आणण्याचा बहुमोल कामात सहमतचा सिंहाचा वाटा आहे. एकजूट आणि पाठिंबा दर्शवण्यासाठी ज्या अनंत सार्वजनिक सभा झाल्या त्यात सत्यजित राय ते रविशंकर, अदूर गोपाळकृष्णन ते उत्पल दत्त, कृष्णा सोबती ते राजेंद्र यादव असे अनेक प्रख्यात आणि अप्रख्यात कलावंत हजर होते. शबाना आझमीने एक हलवून सोडणारी कृती केली. दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या व्यासपीठावरून तिने सफदरच्या खुनाच्या विरोधात निषेध पत्र वाचून दाखवलं. हिवाळ्यातल्या त्या दिवशी बाहेर बोचरा वारा वाहत असताना झाकवळलेल्या आकाशाखाली उघड्यावर दिलीप कुमार सफदरचा फोटो घेऊन निषेधार्थ उभा होता. 12 जानेवारी सफदरचा वाढदिवस. तो राष्ट्रीय रस्ता नाटक दिन म्हणून देशभर 30,000 रस्ता नाटकांचे उत्स्फूर्त प्रयोग करून साजरा करण्यात आला. सहमतच्या स्थापनेपासून मुख्य आयोजक राजेंद्र प्रसाद राजेने मला अनेक वर्षांनी म्हणाला की त्या दिवशी मालाचं काम सहमतच्या स्थापनेस पूर्णतः कारणीभूत होतं. हे सत्य आहे. त्या दिवशी मला मूर्तिमंत प्रतिकार झाली होती. तिचे डोळे मला आठवतात. तिच्या आत दुःखाचं जे वादळ माजलं होतं त्याची पुसटशीही छटा तिच्या डोळ्यात दिसत नव्हती. तिच्या सडपातळ शरीराचा कणा पोलादाने बनलेला असावा असं वाटत होतं. ती ताठ होती. तिची लहान अंगकाठी प्रचंड उंच भासत होती. आणि तो आवाज निको भरदार घंटानादासारखा उंच भरारी घेत श्रोत्यांच्या थेट हृदयात शिरत होता. धन्यवाद. धन्यवाद. बाहेर चहाची सोय केलेली आहे. सगळ्यांनी चहा घ्यावा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. कार्यक्रम चालू. सगळ्यांनी चहा आणि पुस्तक पुस्तक